आज आपण युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये जो आपला एक्झरसाइज आहे त्याचा पार्ट 2 किंवा 2 नंबरचं लेक्चर आज आपण स्टार्ट करणार आहोत. पार्ट फर्स्टमध्ये आपण एक्झरसाइजमधील फर्स्ट 2 क्वेश्चन्स कंप्लीट केले होते. ओके, आज आपण क्वेश्चन 3 स्टार्ट करणार आहे. क्वेश्चन 3 आहे सॉल्व न्यूमरिकल एक्झाम्पल्स. ह्या क्वेश्चन 3 मध्ये टोटल 16 न्यूमरिकल्स आहेत, ती आपण सॉल्व करणार आहोत. ओके, आणि आपला टेक्स्टबुक पेज नंबर आपल्याला दिलेला आहे 14. जर तुम्ही आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 11चं बुक घेतलं तर त्याच्यामध्ये 14 नंबरच्या पेजवरती हा क्वेश्चन्स तुम्हाला सापडेल. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे बघा. द मासेस ऑफ 2 बॉडीज आर मेजर्ड टू बी. म्हणजे 2 बॉडीचं तुम्ही काय मेजर केलं, मास. मग पहिल्या बॉडीचं मास किती दिलंय, 15.7 प्लस मायनस 0.2 kg. म्हणजे मेजर्ड व्हॅल्यू ऑफ ए मास ऑफ ए फर्स्ट बॉडी इज m1. ह्याला आपण म्हणूया m1, आणि ते किती आलं 15.7 प्लस मायनस 0.2 kg. अँड दुसऱ्या बॉडीचं मास म्हणजे सेकंड मेजर्ड व्हॅल्यू किती असणार आहे 27.3 प्लस मायनस 0.3 kg. आता ही जी व्हॅल्यू आहे 15.7 अँड 27.3 ह्या व्हॅल्यूला तुम्ही म्हणाल ट्रू व्हॅल्यू ऑफ ए मास. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत प्लस मायनस 0.2 kg आणि प्लस मायनस 0.3 kg, ह्याला तुम्ही काय म्हणणार ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ मास m1 अँड ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ मास m2. आपल्याला काय विचारले, व्हॉट इज द टोटल मास ऑफ द 2. मग ह्या दोन्ही मासची तुम्हाला काय करायचे, ॲडिशन करायचे आहे. कारण काय काढायला सांगितलं तुम्हाला, टोटल मास. दोन्ही बॉडीचं मास काय करायचं, ॲड करायचं. ओके, व्हॉट इज द टोटल मास ऑफ द 2 अँड द एरर इन इट. मग ते टोटल मास फाइंड आउट करताना काहीतरी एरर डेव्हलप होणार, कारण टोटल मास आपण कसं काढणार आहे m1 प्लस m2. आता m1 मध्ये एरर आहे, m2 मध्ये एरर आहे, म्हणजे टोटल मास मध्ये पण एरर असणार, आणि तीच एरर आपल्याला विचारलेली आहे. अगोदर आपण काय काढूया, टोटल मास. ओके, मग टोटल मासला मी किती म्हणतो m, आणि टोटल मास कसं असणार आहे, पहिल्या मासची ट्रू व्हॅल्यू प्लस दुसऱ्या मासची ट्रू व्हॅल्यू. मग पहिल्या मासची ट्रू व्हॅल्यू किती आहे, किंवा पहिल्या बॉडीच्या मासची ट्रू व्हॅल्यू किती आहे 15.7 प्लस दुसरे जे मास आहे त्याची ट्रू व्हॅल्यू किती आहे 27.3 kg. ओके, मग हे ॲडिशन करा. 7 आणि 3 किती येणार 10, अच्छा किती आला 1, मग 7 आणि 8, 8 आणि 5 किती येणार 13, चायला 1, 1 आणि 2 4, 43.0 kg. सिंपल ॲडिशन आहे. आता ह्याला तुम्ही काय म्हणणार आहे, ह्या एमला टोटल मास ऑफ 2 बॉडीज, m1 आणि m2चं टोटल मास जे किती आलं 43.0 kg. आता या टोटल मास मध्ये किती एरर आहे ती फाइंड आउट करूया. आता आपल्याला एक रूल माहिती आहे, आपण एररच्या लेक्चरमध्ये एक रूल बघितला होता. ज्यावेळी 2 मेजरमेंटची तुम्ही काय करता, ॲडिशन करता किंवा सबट्रॅक्शन करता. इथं काय केली आपण, ॲडिशन केली. पण ज्यावेळी तुम्ही 2 मासेसची किंवा 2 मेजरमेंटची काय करता, ॲडिशन करता किंवा सबट्रॅक्शन करता, त्यावेळी त्या 2 मेजरमेंटमध्ये असणारे ॲब्सोल्यूट एरर सुद्धा आपण काय करतो, ॲड करतो. लक्षात येते. ओके, मग मला सांगा, मग ह्या टोटल मास मध्ये किती एरर येईल, कारण आपल्याला विचारले अँड द एरर इन इट. मग टोटल मासची एरर म्हणजे कुठली एरर असणार आहे, ॲब्सोल्यूट एरर. त्याला आपण काय म्हणूया डेल्टा m. किती असणार आहे, तर पहिल्या मेजरमेंटची ॲब्सोल्यूट एरर प्लस दुसऱ्या मेजरमेंटची ॲब्सोल्यूट एरर. मग त्याला आपण काय म्हणूया, पहिल्या मेजरमेंटची ॲब्सोल्यूट एरर डेल्टा m1 आणि दुसऱ्या मेजरमेंटची ॲब्सोल्यूट एरर डेल्टा m2. सो ॲब्सोल्यूट एरर इन द रिझल्ट और ॲब्सोल्यूट एरर ऑफ ए टोटल मास, दिस इज डेल्टा m. मग डेल्टा m1 किती आहे 0.2 प्लस डेल्टा m2 किती आहे 0.3. सो वी गेट डेल्टा m दॅट इज 0.2 प्लस 0.3 0.5 kg. दिस इज द टोटल एरर किंवा ॲब्सोल्यूट एरर इन द टोटल मास. मग आपला फायनल रिझल्ट काय झाला, टोटल मास किती येणार, टोटल मास इज 43.0 kg. आणि पुढे काय असते प्लस मायनस त्या रिझल्टची, म्हणजे टोटल मासची ॲब्सोल्यूट एरर जे आपल्याला किती मिळालेलं आहे 0.5. दिस इज आवर फायनल रिझल्ट. सो दिस इज द एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, नाव वी टेक एक्झाम्पल नंबर 2. लक्षात ठेवायचं, क्वेश्चन 3 मध्ये टोटल किती एक्झाम्पल आहे 16 आहेत. आपण आता पहिलं बघितलं, आता नेक्स्ट आपण दुसरं बघूया. दिस इज द न्यूमरिकल नंबर 2. काय दिले बघा, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इन टाइम. टाइम किती दिला आहे 100 प्लस मायनस 1 सेकंद. एवढ्या टाइममध्ये त्या ऑब्जेक्टनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर. एवढं डिस्टन्स एवढ्या टाइममध्ये त्या ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलं. तर आपल्याला विचारलं व्हॉट इज द स्पीड अँड इट्स एरर.
द स्पीड फाइंड आउट करा आणि त्या स्पीडमध्ये डेव्हलप होणारी एरर सुद्धा फाइंड आउट करा, असा आपला क्वेश्चन आहे. ओके, मग आपल्याला दिलंय काय, टाइम दिलाय. सो टी इज इक्वल टू टाइम किती आहे 100 सेकंद प्लस मायनस 1 सेकंद, हा येस म्हणजे सेकंद. आणि डिस्टन्स त्याला आपण म्हणूया डी, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एवढ्या टाइममध्ये, तर 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पुन्हा एकदा ही टाइमची काय झाली ट्रू व्हॅल्यू 100 सेकंद आणि प्लस मायनस 1 सेकंद काय झाली टाइमची ॲब्सोल्यूट एरर. ओके, हे काय झालं डिस्टन्सची ट्रू व्हॅल्यू 5.2 मीटर आणि हे डिस्टन्स मेजर करताना डेव्हलप होणारी ॲब्सोल्यूट एरर किती आहे प्लस मायनस 0.1 मीटर, ही ॲब्सोल्यूट एरर. ओके, तर आपल्याला काय काढायला सांगितलं स्पीड, स्पीडला आपण म्हणूया व्ही. मग स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. पहिल्यांदा स्पीड फाइंड करूया. मग काय येणार स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स, डिस्टन्सची ट्रू व्हॅल्यू 5.2 मीटर अपॉन टाइमची ट्रू व्हॅल्यू 100 सेकंद. हे जर सॉल्व केलं तुम्हाला माहिती आहे हे किती येणार 5.2 मीटर. 100 म्हणजे किती असतो 10⁻² सेकंद. 100 म्हणजे 10⁻². 10⁻² वर गेल्यानंतर काय होणार मायनस होणार, बरोबर ना. मग काय होणार 5.2 इंटू 10⁻² मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. हा 10⁻² वर घ्या, 2चं साईन चेंज होणार म्हणजे 10⁻². मग हे किती येईल, आपण हे असं सुद्धा ठेवा तुम्ही किंवा तुम्ही असं लिहू शकता. हे जर 10⁻² आपण जर कॅन्सल केलं तर किती होणार ते 0.052 मीटर पर सेकंद. 2 डिजिट्स पॉईंट इकडे येणार लेफ्टला 0.052 मीटर पर सेकंद. हे काय झालं तुमचं स्पीड. पण हे स्पीड कसं फाइंड आउट केलं, डिस्टन्स अपॉन टाइमनं. डिस्टन्समध्ये एरर आहे का, तर आहे 0.1. टाइममध्ये एरर आहे का, आहे किती 1 सेकंद. मग स्पीडमध्ये एरर असणार का, तर असणार. मग तीच एरर आपल्याला विचारलेली आहे. पण इथं काय झालंय की इथं आपल्याला कुठली एरर फाइंड आउट करायला सांगितलेली आहे हे आपल्याला दिलेलं नाही. कारण एरर कुठली असते ॲब्सोल्यूट पण असते, रिलेटिव्ह पण असते आणि पर्सेंटेज पण असते. पण इथं डिस्टन्स आणि टाइमचं आपण काय घेतलं डिव्हिजन घेतलं, बरोबर ना. आपल्याला रूल माहित असेल मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये आपण नेहमी रिलेटिव्ह एरर काय करतो ऍड करतो. एरर तर नेहमी ऍड करतो. जर ऑपरेशन कुठलं असेल सम आणि डिफरन्स, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर आपण ॲब्सोल्यूट एरर ऍड करतो, जे आपण एक्झाम्पल नंबर 1 मध्ये बघितलं होतं आता थोड्या वेळापूर्वी. पण जर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर आपण काय करतो रिलेटिव्ह एरर ऍड करतो. एरर ऍडच करायची. ओके, मग डिस्टन्सची रिलेटिव्ह एरर प्लस टाइमची रिलेटिव्ह एरर, वी गेट रिलेटिव्ह एरर इन द स्पीड. मग फॉर्म्युला काय होईल बघा तोच, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला सांगा डिस्टन्सची रिलेटिव्ह एरर कशी लिहितो आपण, डेल्टा डी अपॉन डी प्लस टाइमची रिलेटिव्ह एरर डेल्टा टी अपॉन टी. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला आठवतोय बघा, ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू म्हणजेच मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, ज्यालाच आपण ट्रू व्हॅल्यू मानू शकतो. त्यामुळे डेल्टा डी म्हणजे काय असणार आहे ॲब्सोल्यूट एरर इन डिस्टन्स अपॉन ट्रू व्हॅल्यू ऑफ ए डिस्टन्स. ह्या दोघांच्या रेशोला आपण काय म्हणतो रिलेटिव्ह एरर. मग व्हेलॉसिटीची किंवा स्पीडचं पण काय मिळणार आपल्याला रिलेटिव्ह एरर, दॅट इज डेल्टा व्ही म्हणजे काय मीन ॲब्सोल्यूट एरर इन द स्पीड अपॉन ट्रू व्हॅल्यू ऑफ स्पीड. सो दिस इज द रिलेटिव्ह एरर इन द स्पीड. सॉल्व्ह करू. डेल्टा डी, डेल्टा डी म्हणजे काय ॲब्सोल्यूट एरर इन डिस्टन्स जे आपल्याला दिलेलं आहे बघा. ॲब्सोल्यूट एरर इन डिस्टन्स किती आहे 0.1. लक्षात ठेवा प्लस मायनसच्या पुढे जे असते त्याला आपण काय म्हणतो ॲब्सोल्यूट एरर. अपॉन डी म्हणजे काय डिस्टन्सची ट्रू व्हॅल्यू जे किती आहे 5.2. सो 0.1 अपॉन 5.2 प्लस डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय टाइमची ॲब्सोल्यूट एरर. टाइमची ॲब्सोल्यूट एरर बघा ही 1 सेकंद. सो 1 अपॉन टी म्हणजे काय टाइमची ट्रू व्हॅल्यू किती आहे 100. इकडे काय असणार आहे डेल्टा व्ही अपॉन व्ही. आता इकडून किती आहे 1 डेसिमल डिजिटला पॉईंट आहे, इकडे पण 1 डेसिमल डिजिटला पॉईंट आहे. ह्या पॉईंटला हा पॉईंट काय होणार कॅन्सल होणार म्हणजे वरती काय राहणार 1, खाली काय राहणार 52 आणि इकडे काय येणार 1/100. हे जे तुम्ही इझिली सांगू शकता 100 म्हणजे किती असतो 10⁻². 10⁻². जर मी वर घेतला तर काय होईल 10⁻². डेल्टा व्ही अपॉन व्ही. सो डेल्टा व्ही अपॉन व्ही काय करा लॉग टेबलमध्ये 52चा काय बघा रेसिप्रोकल बघा. ओके, लॉग टेबल तुमच्या जवळ असेल 52चा रेसिप्रोकल बघा आणि तो रेसिप्रोकल किती येतो तर 0.01923. ओके, आणि 10⁻²ला मी असं लिहू शकतो 0.01. ओके, ह्यांची जर मी ॲडिशन केली तर मला काय मिळेल रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह एरर इन द स्पीड.
डेल्टा व्ही अपॉन व्ही रिलेटिव्ह एरर इन द स्पीड. किती मिळेल त्यांची ॲडिशन करा. 0.01923 प्लस 0.01 पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या 0.01 म्हणजे हे किती होईल 0.02923. ह्याला मी काय म्हणणार रिलेटिव्ह एरर इन स्पीड. बघा स्पीड आणि त्याची एरर रिलेटिव्ह एरर. तुमच्यातलं एखादा म्हणेल मग आम्हाला स्पीडची ॲब्सोल्यूट एरर पाहिजे. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय ॲब्सोल्यूट एरर इन द स्पीड म्हणजे डेल्टा व्ही. बघा इथं डेल्टा व्ही आहे ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. डेल्टा व्ही जर काढायचं असेल तर व्हीनं इकडे मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग काय होईल डेल्टा व्ही इज इक्वल टू किती येईल 0.02923 इंटू व्हीनं इकडे मल्टिप्लाय करा व्ही. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0.02923 इंटू व्ही. स्पीडची ट्रू व्हॅल्यू किंवा स्पीड आपण ऑलरेडी काढलेला आहे. स्पीड किती आलं आहे 0.052. 0.052. सो तुम्हाला काय मिळेल डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजे काय असणार आहे ॲब्सोल्यूट एरर इन द स्पीड आणि ही काय झाली रिलेटिव्ह एरर इन द स्पीड. हे मल्टिप्लिकेशन सिम्पल आहे तुम्ही करू शकता. लॉग टेबलनं करा किंवा डायरेक्ट तुम्ही कसंही करू शकता तुमच्या मेथडनं. आणि याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. डेल्टा व्ही किती येतोय तर 1.520 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद. ओके किंवा हेच मी असं लिहू शकतो 0.001520 मीटर पर सेकंद. ओके सो दिस इज हे दोन्ही ह्याला काय म्हणणार मी ॲब्सोल्यूट एरर इन स्पीड. किंवा राऊंड फिगरमध्ये पण तुम्ही लिहू शकता 0.00. आता हा 5 जर मी काय केला कॅन्सल केला तर आपण राऊंडिंग ऑफचं जे लेक्चर बघितलं होतं त्या नियमानुसार ह्या 5ला जर मी इलिमिनेट केला तर अलीकडचं डिजिट काय होणार 1 इन्क्रीज होणार. तर हे किती होईल मग 0.002 मीटर पर सेकंद. मग तुमचं फायनल आन्सर काय झालं देअरफॉर फायनल आन्सर स्पीड इज इक्वल टू स्पीड किती आलं 0.052. 0.052 प्लस मायनस पुढे आपण काय लिहितो ॲब्सोल्यूट एरर आणि स्पीडची ॲब्सोल्यूट एरर किती आली 0.002 मीटर पर सेकंड. सो दिस इज आवर फायनल आन्सर. ओके म्हणजे आपण स्पीड आणि त्याची एरर काढली. कुठल्या कुठल्या एरर काढल्या पहिला रिलेटिव्ह एरर काढली स्पीडची आणि पुन्हा काय काढली आपण स्पीडची ही काय काढली ॲब्सोल्यूट एरर इन द स्पीड. आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके एखादा म्हणाला आम्हाला स्पीडची पर्सेंटेज एरर सांगा तर आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह एररला जर तुम्ही 100 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्सेंटेज एरर मिळते. मग ही जी रिलेटिव्ह एरर आहे ह्याला 100 मल्टिप्लाय करा मग किती उत्तर येईल तर 0.02923 इंटू 100. मग 100 मल्टिप्लाय केल्यानंतर ते किती होईल 2.9%. बरोबर ना 1 2 2 डिजिट पॉईंट इकडे जाणार राईट साईडला. मग हे किती आलं 2.923%. 2.9ला मी अप्रॉक्सिमेटली 3% म्हणू शकतो. म्हणजे पर्सेंटेज एरर इन द स्पीड इज 2.9% और अप्रॉक्सिमेटली 3%. अशा तिन्ही प्रकारच्या एरर तुम्ही स्पीडमधल्या फाइंड आउट केल्या. ओके आता पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 3. दिस इज द एक्झाम्पल नंबर 3. अन इलेक्ट्रॉन विथ चार्ज ई. आपण एक इलेक्ट्रॉन घेतला ज्या इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे ई स्मॉल ई आणि या ईची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ओके पण त्याची आपल्याला तर गरज नाही. एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे स्मॉल ई एंटर्स ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार. मग तो इलेक्ट्रॉन त्या इलेक्ट्रॉन कुठे एंट्री केली कुठे एंटर झाला तर एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये युनिफॉर्म म्हणजे एकसारखी ओके त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर झाला विथ ए व्हिलॉसिटी व्ही बार. आणि त्या चार्जची इलेक्ट्रॉनची व्हिलॉसिटी किती आहे व्ही बार. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जी व्हिलॉसिटी किती आहे व्ही बार त्या व्हिलॉसिटीनं तो एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर झाला. द व्हिलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड बी बार. म्हणजे ही जी इलेक्ट्रॉनची व्हिलॉसिटी आहे ती मॅग्नेटिक फील्ड बी बारला कशी आहे परपेंडिक्युलर आहे. आता पुढे जाऊन आपल्याला होणार आहे की मॅग्नेटिक फील्ड दाखवण्यासाठी आपण मॅग्नेटिक लाईन्स यूज करतो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. सो दिस इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि ह्या लाईन मधलं स्पेसिंग बघा कसं आहे सेम आहे. ह्याचा अर्थ ही कसली मॅग्नेटिक फील्ड आहे तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. ज्यावेळी लाईन मधलं स्पेसिंग कसं असतं
सेम असतं, कॉन्स्टंट असतं. तर ह्याला आपण म्हणणार युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ दिस युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज इन दिस डायरेक्शन. ओके, ही जी डायरेक्शन आहे इथून इकडे ॲरो दाखवलेला आहे, ही डायरेक्शन कोणाची आहे तुमची, तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डची. सो ही झाली मॅग्नेटिक फील्ड. तर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कोण एंटर झालं, तर एक इलेक्ट्रॉन ज्याच्यावरती चार्ज किती आहे ई, आणि त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी किती आहे व्ही. पण तो एंटर कसा झाला, तर इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर पाहिजे. म्हणजे तो इलेक्ट्रॉन ह्या डायरेक्शननं किंवा ह्या डायरेक्शननं एंटर होणार नाही, कारण इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन आपण इथे दाखवूया. तो इलेक्ट्रॉन असा एंटर झाला विथ दिस व्हेलॉसिटी व्ही बार, किंवा खालून वर पण चालेल. लक्षात आलं. म्हणजे ही व्हेलॉसिटी आणि ही मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कसे झाले, परपेंडिक्युलर. लक्षात आलं. ओके, आता हे सुद्धा पुढे जाऊन आपल्याला होणार आहे की ज्यावेळी चार्ज किंवा इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी मॅग्नेटिक फील्डला कशी असते, परपेंडिक्युलर असते, त्यावेळी ही मॅग्नेटिक फील्ड ह्या इलेक्ट्रॉनवरती काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते. आणि किती फोर्स अप्लाय करते, तर दिला आहे बघा फोर्स बी ई इंटू व्ही. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, आणि व्ही म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी किंवा त्या इलेक्ट्रॉनचं स्पीड. तर फोर्स ऑन द चार्ज ई इज गिवन बाय. देन ऑब्टेन द डायमेन्शन ऑफ बी बार. आपल्याला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला इंटरेस्ट काय, तर हा जो बी आहे ह्या बीचे आपल्याला काय काढायचे, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्डचे काय काढायचे, डायमेन्शन्स काढायचे. डायमेन्शन्स ऑफ बी बार हा कन्सेप्ट तुम्हाला मी फक्त सांगितला. ज्यावेळी आपला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर होईल त्यावेळी हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. फक्त माहीत असावं म्हणून तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, मग फॉर्म्युला लिहून घ्या. एफ इज इक्वल टू बी ई इंटू व्ही. आपल्याला कोणाचे डायमेन्शन्स पाहिजे, बीचे. मग ई इंटू व्ही ना इकडे काय करा, डिवाइड करा. मग फॉर्म्युला काय झाला, बी इज इक्वल टू एफ अपॉन ई व्ही. ई व्हीने काय केलं, एफला डिवाइड केलं. आता बीचे डायमेन्शन्स म्हणजे कोणाचे डायमेन्शन, तर ह्या तीन टर्मचे डायमेन्शन. मग डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन ऑफ ई म्हणजे डायमेन्शन ऑफ चार्ज इंटू डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे फोर्स, चार्ज आणि व्हेलॉसिटी ह्या तिघांचे डायमेन्शन्स जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली बी म्हणजे मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन मिळणार. आणि तेच आपल्याला विचारले, ऑब्टेन द डायमेन्शन ऑफ बी बार. आता हे सॉल्व्ह करूया. तर डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ फोर्स. तर फोर्सचे डायमेन्शन्स आपण बऱ्याच वेळा बघितलेले आहेत. काय असतात फोर्सचे डायमेन्शन्स, एल एम टी 1 1 -2 LMT हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. आणि 1 1 -2 हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगितले नंबर 112. हे बऱ्याच वेळ झाले. डायमेन्शनल अनालिसिस हे लेक्चर पाहून घ्या, तुम्हाला हे समजून जाईल. किंवा तुम्ही डायरेक्ट फोर्सचा फॉर्म्युला यूज करू शकता, मास इंटू ॲक्सिलरेशन. त्याने सुद्धा फोर्सची डायमेन्शन फाइंड आउट करू शकता. पण ती खूप लेंदी प्रोसेस आहे. आपल्याला आता बेसिक टर्मचे डायमेन्शन्स पाठ पाहिजेत, म्हणजे स्पीड, ॲक्सिलरेशन, फोर्स, वर्किंगचे डायमेन्शन्स पाठ पाहिजेत. तर तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला हे काय होणार आहे, सोपं होणार आहे. ओके, आता ई म्हणजे काय, चार्ज. आता चार्जचे डायमेन्शन्स, मग तुम्ही कुठे जर फॉर्म्युला ऐकला असेल करंटचा, करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज ए करंट. तर आपल्याला कुणाचे डायमेन्शन पाहिजे, तर क्यू म्हणजे काय, चार्ज. आणि इथं आपल्याला स्पेसिफिक त्या चार्जचं नाव सांगितलंय. कुठला चार्ज आहे, तो इलेक्ट्रॉन, म्हणून आपण ई वापरले. म्हणजे इथे क्यूच्या जागी काय येणार आहे, ई. कारण क्यू म्हणजे चार्ज आणि ई म्हणजे इलेक्ट्रॉन. पण इलेक्ट्रॉन एक प्रकारचा काय, चार्ज आहे. मग हाच फॉर्म्युला असा होणार, ई अपॉन टी. अर्थ एकच होतो. मग आय इज इक्वल टू ई अपॉन टी असेल तर ई इज इक्वल टू काय होईल, टीला इकडे घ्या, आय टी. मग ईचे डायमेन्शन्स म्हणजे कोणाचे, चार्ज. चार्जचे डायमेन्शन इज इक्वल टू करंटचे डायमेन्शन्स इंटू टाइमचे डायमेन्शन्स. करंट तर कसली क्वांटिटी आहे, फंडामेंटल, त्यामुळे त्याचे डायमेन्शन काय येणार 1 in I. आणि टाइम सुद्धा काय, फंडामेंटल, त्यामुळे त्याचे पण डायमेन्शन काय येणार 1 in T. अशा तऱ्हेने आपल्याला ईचे डायमेन्शन्स मिळाले. काय मिळाले, 1 in I आणि 1 in टाइम. I⁻⁴ T⁻1 इंटू व्ही म्हणजे काय, स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, LMT 10 -1. LMT 10 -1 ज्याला आपण म्हणतो 101. ओके, पण शेवटच्या एकला काय असणार आहे, मायनस साइन असणार आहे. सॉल्व्ह करूया म्हणजे आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळेल. डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू. आता हे जर सॉल्व्ह केलं तर 1 in लेंथला 1 in लेंथ काय होईल, कॅन्सल. ओके, आता मास बघा, इथं 1 in मास आहे, हे 0 in मास आहे, इकडं मास नाही. ओके, लेंथ तर कॅन्सल झाली, मग लेंथ राहिली किती, 0.
L⁻0 लेंथ नाही. मास बघा किती राहणार 1 इन मास, हा 0 सोडून द्या. ओके, आता टीचं बघा T⁻², हा T⁻1 आणि हा T⁻−1. T⁻1 आणि T⁻−1, T⁻0 बरोबर ना. हा याला काय होईल कॅन्सल होईल, कारण दोघंही कसे आहेत डिनॉमिनेटरला आहेत, खाली आहेत छेदामध्ये. त्यामुळे T⁻1 इंटू T⁻−1, T⁻0 होणार. हा कॅन्सल, मग राहिला फक्त काय T⁻−2 वरचा न्यूमरेटरचा. अजून काय राहिलं I⁻1 राहिला. I⁻1 वर घेतल्यानंतर काय होणार, ह्या 1चं साईन चेंज होणार, तो काय होणार I⁻−1. सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक ह्याचा अर्थ काय होणार की मॅग्नेटिक फील्ड तुमची लेंथवर डिपेंड नाही, कारण ही लेंथची पॉवर काय आली 0. L⁻0 किती असतो नेहमी 1 असतो. त्यामुळे लेंथवर डिपेंड नाही, मासवर डिपेंड आहे मॅग्नेटिक फील्ड, टाईमवर डिपेंड आहे आणि करंटवर डिपेंड आहे. लक्षात आलं, हा डायमेन्शनचा अर्थ होतो. तुम्ही लेक्चर बघून घ्या, डायमेन्शन अनालिसिस तुम्हाला समजून जाईल. सो दिस इज द एक्झाम्पल नंबर 3. आता बघूया एक्झाम्पल नंबर 4. स्टार्ट एक्झाम्पल नंबर 4. वाचून घ्या काय दिलंय. ए लार्ज बॉल 2 मीटर इन रॅडियस. बॉलची काय दिलं आपल्याला रेडियस इज मेड अप ऑफ. तो बॉल जो आहे जे रेडियस 2 मीटर आहे तो कशापासून तयार झाला, मेड अप ऑफ ए रोप. तुम्ही एक रोप घेतली, त्या रोपपासून तो बॉल तुम्ही काय केला तयार केला. रोप ऑफ स्क्वेअर क्रॉस सेक्शन. रोपचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो स्क्वेअर आहे. म्हणजे असे स्क्वेअर जर तुम्ही घेतला, कन्सिडर करा स्क्वेअर, अशा स्क्वेअर पासून ती रोप काय तयार झाली, ती रोप तयार झालेली आहे. म्हणजे हा पहिला स्क्वेअर, त्याला चिटकून दुसरा स्क्वेअर, तिसरा स्क्वेअर, चौथा स्क्वेअर, अशा स्क्वेअर पासून काय झालं ती रोप तयार झाली. आणि त्या रोप पासून तुम्ही काय तयार केला, बॉल तयार केला. विथ एज लेंथ 4 mm. एज लेंथ म्हणजे जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरच्या चारी बाजू कशा असतात, समान असतात. ओके, मग त्या कुठल्याही एका बाजूची लेंथ जी आपल्याला सांगितल्या ती किती सांगितल्या 4 mm. मग ह्याच्यावरून तुम्ही स्क्वेअरचा एरिया काढू शकता. एरिया ऑफ स्क्वेअर ए म्हणू. स्क्वेअरचा एरिया किती असतो, लेंथ स्क्वेअर किंवा साईड स्क्वेअर. ओके, मग दिले तुम्हाला ए लार्ज बॉल 2 मीटर इन रेडियस इज मेड अप ऑफ रोप ऑफ स्क्वेअर क्रॉस सेक्शन विथ एज लेंथ 4 mm. स्क्वेअरची जी एज आहे, जी लाईन आहे, जी लेंथ आहे ती किती आहे तर 4 mm आहे. मग एरिया किती येणार L², म्हणजे 4 × 4 दॅट इज 16 mm². पण आपल्याला एरियाचं SI युनिट पाहिजे जे असतं मीटर स्क्वेअर. मग MM² काय केलं पाहिजे, मीटर स्क्वेअर केलं पाहिजे. मग MM मीटर करताना 10⁻³ न आपण मल्टिप्लाय करतो. लक्षात ठेवा, MM मीटर करताना 10⁻³ न. मग MM² मीटर स्क्वेअर करताना काय करायचं, 10⁻6 न मल्टिप्लाय करायचं. 10⁻³ स्क्वेअर म्हणजे काय येईल 16 × 10⁻6 मीटर स्क्वेअर. पुढं निग्लेक्टिंग द एअर गॅप्स इन द बॉल, व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द रोप. मग तुम्हाला रोपची काय काढायची आहे, टोटल लेंथ. ओके, ही जी लेंथ आपण मांडलेली आहे ही काय मांडली आपण, तो जो स्क्वेअर आहे त्याचा एज लेंथ आपण मांडलेली आहे. ह्याला आपण काहीतरी वेगळं नाव देऊया. ह्याला मी काय म्हणतो, एज लेंथच म्हणतो. एज लेंथ ऑफ स्क्वेअर इज किती आहे 4 mm. ओके, आता पुढं व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हे सगळ्या शेवटी करू, पण पहिल्यांदा आपण काय काढूया, टोटल लेंथ ऑफ द रोप काढूया. ओके, आता मला सांगा तुमचा जो बॉल आहे तो कोणापासून तयार झाला, ह्याच्यापासून रोपपासून. आणि रोप कसा आहे, स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा आहे. मला सांगा रोप आणि बॉल ह्या दोघांचा व्हॉल्यूम काय असणार आहे, सेम असणार आहे. कारण रोप पासूनच तुम्ही काय तयार केलाय, बॉल तयार केलाय. म्हणजे आपण काय सांगू शकतो, व्हॉल्यूम ऑफ ए बॉल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ए रोप. ओके, बॉल कसा आहे, स्पेरिकल आहे, स्पियर आहे. त्यामुळे स्पियरचा व्हॉल्यूम किती असतो 4/3 πr³ इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द रोप. रोपचा व्हॉल्यूम किती असणार आहे, रोप तुमची अशी असणार आहे, स्क्वेअर पासून तुमची काय झालं रोप तयार झालेली आहे. मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए रोप त्याला मी म्हणतो ए. मग तुम्ही लक्षात ठेवायचं ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए रोप इंटू लेंथ ऑफ ए रोप. म्हणजे एरियाला जर मी लेंथनं काय केलं मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळणार, रोपचा व्हॉल्यूम. मग ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए रोप इंटू लेंथ ऑफ ए रोप. आणि लेंथ आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, अवैध दिलं आहे. व्हॉट इज द लेंथ, टोटल लेंथ ऑफ द रोप.
आता हे काय होईल 4/3 पाय आर क्यूब इंटू एरिया. एरिया मी ऑलरेडी फाइंड आउट केला आहे रोपचा. एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजेच काय तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए रोप. का तर स्क्वेअर क्रॉस सेक्शनच आहे ना तुमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे तर स्क्वेअर आहे ना, म्हणून एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे तुमचा काय असणार आहे तर रोपचा स्क्वेअर क्रॉस सेक्शन. म्हणजे इथं काय येणार एरियाच्या ऐवजी काय येणार 16 इंटू 10⁻⁻6. लक्षात ठेवा एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजेच काय झाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए रोप. कारण तुमची रोप कशापासून तयार झाली असे स्क्वेअर पासून तयार झालेली आहे किंवा तुमच्या रोपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे स्क्वेअर आहे. मग स्क्वेअरचा एरिया म्हणजे तुमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए रोप जो किती आहे 16 × 10⁻⁶ इंटू एल म्हणजे लेंथ ऑफ ए रोप जे आपल्याला फाइंड आउट करायचे. आता व्हॅल्यू पुट करूया 4/3 इंटू पाय किती असतो 3.14 इंटू आर म्हणजे रॅडियस ऑफ ए बॉल किती आहे 2. 2चा काय येणार क्यूब जो किती येईल 8. आपल्याला लेंथ पाहिजे ह्या टर्म इकडे डिवाइड करा म्हणजे काय होईल 4 इंटू 3.1428 अपॉन काय राहिला 3 आणि ह्या टर्मने डिवाइड केलं इज इक्वल टू एल. म्हणजे एल इज इक्वल टू 4 इंटू 8 8 चौक किती येणार 32 16 × 48. ओके हे जर तुम्ही सॉल्व केलं 10⁻⁻6 वर जाणार आणि तो काय होणार प्लस होणार आणि सगळं सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 2 × 10⁻6 मीटर. ॲप्रॉक्सिमेटली एक्झॅक्टली मिळत नाही ॲप्रॉक्सिमेटली म्हणते. पण आपल्याला आन्सर काय विचारलं तिने फायनल आन्सर आपल्याला काय काढायला सांगितलं आहे बघा. व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याचा आपण फायनल आन्सर लिहूया. लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल टू किती येणार लेंथ किती आली 2 × 10⁻6 मीटर. ओके मग आपल्याला काय पाहिजे नियरेस्ट लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे किती येणार 10⁻6 मीटर. दिस इज द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि हेच आपण असं लिहू शकतो 10⁻³ इंटू 10⁻³ मीटर. 10⁻³ मीटर म्हणजे किलोमीटर दॅट इज 10⁻³ किलोमीटर. दिस इज द 10⁻³ किलोमीटर म्हणजे 1000 किलोमीटर. मी तुमच्या रोपची लेंथ किती आहे 1000 किलोमीटर. लेंथ ऑफ द रोप टू द नियरेस्ट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 1000 किलोमीटर. ओके दिस इज द एक्झाम्पल नंबर 5. काय दिलं एक्झाम्पल न्यूक्लिअर रॅडियस ज्याला आपण म्हणतो कॅपिटल आर हॅज ए डिपेंडन्स ऑन द मास नंबर ए. मग तुम्हाला इथं सांगितलं की न्यूक्लिअर रॅडियस म्हणजे न्यूक्लियस जो असतो आपला ॲटममध्ये कोण असतो न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसची रॅडियस ही कोणावर डिपेंड आहे तर मास नंबरवर डिपेंड आहे. आता ती कशी डिपेंड आहे त्यासाठी हे रिलेशन दिले. मग ह्या रिलेशन हे काय तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. ॲक्च्युली ओरिजिनल रिलेशन जर मी तुम्हाला सांगितलं तर ते ओरिजिनल रिलेशन आहे आर इज इक्वल टू R0 इंटू A⁻⁴. दिस इज द ओरिजिनल रिलेशन. ह्याच्यानुसार आर म्हणजे न्यूक्लिअर रॅडियस किंवा न्यूक्लियसची रॅडियस. R0 म्हणजे काय कॉन्स्टंट आहे आणि ज्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे की ते कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1.3 इंटू 10⁻⁻16 इंटू A⁻⁴ आणि ए म्हणजे काय तर त्या ॲटमचा मास नंबर. थोडक्यात न्यूक्लियसची रॅडियस ही मास नंबरवर डिपेंड आहे अकॉर्डिंग टू दिस रिलेशन. म्हणजे तुम्ही जर इथं मास नंबर पुट केला ज्या तुम्ही काय कराल ॲटमचा मास नंबर काय कराल पुट कराल त्याची तुम्हाला काय मिळणार इथं रॅडियस मिळणार. आपल्याला काय सांगितलंय फॉर ए न्यूक्लियस ऑफ मास नंबर. मग तुम्हाला एक न्यूक्लियस दिलाय आणि त्याचा मास नंबर किती आहे 125. तुम्ही जर इथं मास नंबर पुट केला तर त्या न्यूक्लियसची तुम्हाला काय मिळणार आहे रॅडियस. मग तुम्हाला मास नंबर दिलेला आहे किती दिलाय 125 आणि आपल्याला काय विचारलंय ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ आर. आर म्हणजे रॅडियस. ही जी रॅडियस आहे त्या रॅडियसची काय काढा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एक्सप्रेस्ड इन मीटर आणि मीटरमध्ये काढा. ओके ऑलरेडी आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हे लेक्चर बघितलेलं आहे. ते लेक्चर जाऊन बघा अगोदर ज्यांना ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड माहीत नाही. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड करण्याच्या अगोदर आपण काय करूया हा जो मास नंबर आहे किती 125 तो घेऊन
आपण त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसची काय काढूया, रॅडियस काढूया अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय झाला, R इज इक्वल टू 1.3 इंटू 10⁻⁻16 इंटू A⁻⁻⁴ आणि A किती घ्यायचा 125⁻⁻⁴ काय झालंय मीटर. ओके, सॉल्व करा. 1.3 इंटू 10⁻⁻16 इंटू 125 किती आहे 1/3. आता हे कसं सॉल्व करायचं बघा, 125 ची पॉवर किती आहे 1/3. आपल्याला माहिती आहे पॉवर जर 1/2 असेल तर स्क्वेअर रूट असतो आणि पॉवर जर 1/3 असेल तर क्यूब रूट असतो. मग हेच मी असं लिहू शकतो, याचा अर्थ असतो क्यूब रूट. आणि 125चा क्यूब रूट आपल्याला माहिती आहे किती आहे 5, किंवा 5चा क्यूब किती येणार 125. मग 125चा क्यूब रूट किती येणार 5. बघा 5 इंटू 5 इंटू 5 किती येते 125. मग 125चं क्यूब रूट किती आलं 5 आलं. 125 125⁻⁻1/3 ला मी काय म्हणणार 5. ओके, आता सॉल्व करूया. 1.3 इंटू 5 हे किती येणार 6.5 इंटू 10⁻⁻16 मीटर. हा मिळाला तुम्हाला R. मी इथे लिहून घेतो R. किती आले आन्सर, R इज इक्वल टू 6.5 इंटू 10⁻⁻16 मीटर. ओके, आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय असते, तर 10ची जी पॉवर असते त्याला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस रॅडियस. मग 10ची पॉवर किती आहे -16 मीटर. मग आपला आन्सर झाले का नाही. तर 10ची पॉवर चेक करण्या अगोदर हा जो नंबर आहे तो तुम्हाला अगोदर चेक करावा लागतो. मग ह्या नंबरला जर मी फॉर एक्झाम्पल x मानलं तर हा नंबर किती पाहिजे, आपला रूल काय सांगतो, मी तर रूल लिहितो बघा. हा जो नंबर आहे x तो किती पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 अँड लेस दॅन 5. हे आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. हा नंबर 0.5 किंवा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे आणि 5 पेक्षा लहान पाहिजे. मग हा 5 पेक्षा लहान आहे का नाही, मग ह्याला 5 पेक्षा लहान करूया. मग काय होईल, हा पॉईंट तुमचा 1 डिजिट लेफ्टला घ्या 0.65. तुम्हाला माहिती आहे पॉईंट लेफ्टला गेल्यानंतर पॉवर काय होणार इन्क्रीज होणार. मग तुम्ही 1 डिजिट लेफ्टला गेला मी पॉवर 1 न काय होणार वाढणार. ह्याच्यामध्ये इन्क्रीज करा. मग -16 मध्ये 1 न वाढवा किती होईल -15 मीटर. लक्षात आलं, हे सगळ्यांना बेसिक मॅथ्स माहिती आहे. आता हा जो 0.65 आहे ज्याला तुम्ही x म्हणलाय तो तुमच्या ह्या रूलमध्ये फिट बसलाय बघा. 0.5 किंवा त्यापेक्षा मोठा आहे 5 पेक्षा लहान आहे का तर आहे. आता अशा वेळी 10ची जी पॉवर असते त्याला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग आपला आन्सर काय झालं, देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए radius whose mass number is 125 is -15 meter. -15 meter. This is our answer. That is order of magnitude of a radius whose mass number is 125. लक्षात आलं काय करायचं ते. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज द एक्झाम्पल नंबर 6. काय सांगितलंय, इन ए वर्कशॉप वर्कर मेजर्स द लेंथ ऑफ ए स्टील प्लेट. एक स्टील प्लेट आहे. ओके, त्या स्टील प्लेटची त्या वर्करनं काय मेजर केली, लेंथ मेजर केली विथ व्हर्नियर कॅलिपर. VC म्हणजे व्हर्नियर कॅलिपर. त्यासाठी त्यानं काय यूज केला, व्हर्नियर कॅलिपर. आणि ज्या व्हर्नियर कॅलिपरचा काय दिलाय लिस्ट काउंट किती आहे 0.01 सेंटीमीटर. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, मग त्या वर्करनं त्या स्टील प्लेटची जी काय लेंथ मेजर केली त्या वर्करने ती लेंथ टोटल 4 वेळा मेजर केली किंवा त्याने 4 मेजरमेंट्स घेतले किंवा त्याने 4 रिडिंग्स घेतले. ओके, 4 सच मेजरमेंट्स ऑफ द लेंथ इल्डेड द फॉलोइंग व्हॅल्यूज. मग ते 4 मेजरमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे तीच लेंथ त्याने किती वेळा मोजली 4 वेळा. तर पहिल्यांदा त्याला उत्तर किती मिळालं 3.11 सेंटीमीटर. दुसऱ्या वेळी तीच लेंथ त्याला मिळाली 3.13, नंतर 3.14 आणि 3.14 सेंटीमीटर. मग दीज आर द 4 मेजरमेंट्स. त्यांना आपण नावं देऊया. पहिल्या मेजरमेंटला मी म्हणतो A1 जे किती आले 3.11 सेंटीमीटर. दुसऱ्या मेजरमेंटला मी म्हणतो A2 जे किती आले 3.13 सेंटीमीटर. तिसऱ्या मेजरमेंटला मी नाव देतो A3 जे आहे 3.14 आणि शेवटचं A4 फोर्थ रिडिंग किंवा फोर्थ मेजरमेंट म्हणा किंवा फोर्थ ऑब्झर्वेशन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ते सुद्धा किती आले 3.14 सेंटीमीटर. ओके, आपल्याला काय फाइंड करायला सांगितले, फाइंड द मीन लेंथ. ओके, नंतर मीन ॲब्सोल्यूट एरर
अँड पर्सेंटेज एरर इन द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ लेंथ. मग ही लेंथ मेजर करताना डेव्हलप होणाऱ्या 3 एरर्स आपल्याला विचारलेले आहेत. ओके, सॉरी 2 एरर आपल्याला विचारलेले आहेत. एक म्हणजे ॲब्सोल्यूट एरर आणि एक म्हणजे पर्सेंटेज एरर. आणि पहिल्यांदा काय विचारले, मीन लेंथ. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या रिडिंगची, सगळ्या मेजरमेंटची काय काढायची, मीन व्हॅल्यू. आणि आपल्याला माहिती आहे कसं काढतो आपण, ए मीन म्हणूया आपण त्याला, मीन लेंथ म्हणा किंवा मीन व्हॅल्यू म्हणा. ती किती असणार आहे, मीनलाच आपण म्हणतो ॲव्हरेज. आणि ॲव्हरेज काढण्याची पद्धत काय, तर सर्वांची ॲडिशन करायची आणि नंबर ऑफ रिडिंगनं डिवाइड करायचं. मग ॲडिशन करा, 3.11 प्लस 3.13 प्लस 3.14 प्लस 3.14 अपॉन 4, कारण नंबर ऑफ मेजरमेंट किती आहे, 4. ठीक आहे, मग ॲडिशन किती आहे ना बघा, 4 16, सॉरी 4 4 8, 8 4 12, 2 एकाला 2 3 4 5, चौक 12. हे तुमचं तुम्ही करा, ॲडिशन तुम्हाला करता येते चौघांची, डिवाइड बाय 4. आता 4 न बघा, 4 त्रिक 12 पॉईंट, 4 1 4, 1 राहिलं 12, 4 त्रिक 12 सेंटीमीटर. ही काय झाली आपली मीन व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, ज्याला आपण म्हणतो मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. आपल्याला ट्रू व्हॅल्यू दिली आहे का, नाही दिलेलं आहे का, दिलं आहे कुठं बघा, नाही दिलेली कुठं. मग ज्यावेळी ट्रू व्हॅल्यू दिलेली नसते त्यावेळी आपण मीन व्हॅल्यूलाच आपण काय मानतो, ट्रू व्हॅल्यू मानतो. ओके, ह्याचा यूज कुठं होणार बघा. नंतर आपलं हे झालं, मीन लेंथ मिळाली म्हणजेच मीन व्हॅल्यू मिळाली, 1 नंबर झाला. 2 नंबरला काय सांगितलं, मीन ॲब्सोल्यूट एरर. आता मीन ॲब्सोल्यूट एरर काढण्या अगोदर प्रत्येक इंडिव्हिज्युअल रिडिंगमधली, किती इंडिव्हिज्युअल रिडिंग आहेत, 4, प्रत्येकामधली काय काढली पाहिजे, ॲब्सोल्यूट एरर काढली पाहिजे. आणि नंतर त्या ॲब्सोल्यूट एररचं काय काढायचं, मीन, ह्या पद्धतीनं. ओके, मग काय काढूया पहिल्यांदा, ॲब्सोल्यूट एरर इन द फर्स्ट मेजरमेंट, त्याला मी काय म्हणतो, डेल्टा A1. मग ॲब्सोल्यूट एरर काढण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. ट्रू व्हॅल्यूमधून फर्स्ट इंडिव्हिज्युअल रिडिंग काय करायचं, मायनस करायचं. मग ट्रू व्हॅल्यू किती आहे आपली, 3.13 वजा फर्स्ट रिडिंग किती आहे, 3.11. आणि आपण मॉडमध्ये टाकतो. का मॉडमध्ये टाकतो, कारण आपण ॲब्सोल्यूट एररची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठलीही व्हॅल्यू घेत नाही, फक्त मॅग्निट्यूड घेतो. म्हणजे प्लस किंवा मायनस सायन्सशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके, मग 3.13 मधून 3.11 गेले, किती येणार, 0.02 सेंटीमीटर. बरोबर ना, ठीक आहे. नंतर डेल्टा A2 म्हणजे काय, ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड मेजरमेंट. बघा, ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड मेजरमेंट किती येणार, ट्रू व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यूचं किती आहे, अगेन 3.13, 3.13 वजा सेकंड मेजरमेंट किती आहे, 3.13, किती येणार, 0 सेंटीमीटर. ॲब्सोल्यूट एरर इन थर्ड रिडिंग, ट्रू व्हॅल्यू म्हणजेच मीन व्हॅल्यू मायनस थर्ड रिडिंग 3.14. आता ह्याचं उत्तर ॲक्च्युअली किती येते, मायनस 0.01. पण आपण आपलं ठरलंय की आपण फक्त काय घेणार, मॅग्निट्यूड घेणार. त्यामुळे 0.01 सेंटीमीटर. म्हणजे 3.13 मधून 3.14 वजा करा किंवा 3.14 मधून 3.13 वजा करा, उत्तर एकच. कारण आपण साईन लिहायचं नाही. नंतर फोर्थ रिडिंग काय, ओके 3.14 म्हणजे हे सेमच येणार. हे झाली ॲब्सोल्यूट एरर इन ईच मेजरमेंट. आता काय काढायचे आपल्याला, मीन ॲब्सोल्यूट एरर. ह्याला मी नाव देतो डेल्टा ए मीन. म्हणजे काय, मीन ॲब्सोल्यूट एरर किती असणार आहे, ह्या सगळ्या ॲब्सोल्यूट एरर ॲड करा. 0.02 प्लस 0 प्लस 0.01 प्लस 0.01 ॲडिशन केली, किती ॲब्सोल्यूट एरर आहेत, 4. मग 4ने डिवाइड करा, तुम्हाला मिळणार मीन ॲब्सोल्यूट एरर. 0.02 प्लस 0 प्लस 0.01 प्लस 0.01 यांचे ॲडिशन केल्यावर किती मिळणार, 0.04 अपॉन 4, हे मिळणार 0.01 सेंटीमीटर. ही काय झाली आपली मीन ॲब्सोल्यूट एरर. आता काय विचारलंय, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर ह्याला आपण म्हणूया 2, आता ह्याला म्हणूया 3. ओके, पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रिलेटिव्ह एरर इंटू 100. मग पर्सेंटेज एरर इज इक्वल टू, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असते आठवते का बघा, रिलेटिव्ह एरर मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा ए मीन अपॉन मीन व्हॅल्यू म्हणजे कोण, ए मीन. हे झाले रिलेटिव्ह एरर इंटू 100.
आता डेल्टा ए मीन किती आहे ऑलरेडी आपण काढला आहे 0.01 सेंटीमीटर. ओके, आपण मीन व्हॅल्यू किती आहे 3.13 सेंटीमीटर. सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल इंटू 100. आणि हे तुम्ही सॉल्व करू शकता. हे सॉल्व केल्यानंतर आता काय होईल, इथं 2 डिजिट पॉईंट आहे 1 2, इकडे पण 2 डिजिट आहे 1 2, हे कॅन्सल म्हणजे वर फक्त राहील पॉईंटला पॉईंट कॅन्सल होणार ना, वर राहील 1 आणि खाली राहील 313. मग 1 भागिले 313 म्हणजे 313चा रेसिप्रोकल बघा लॉग टेबलमध्ये, आणि जो काही रेसिप्रोकल येईल त्याला 100 मल्टिप्लाय करा आणि आपला आन्सर येत आहे 0.32. 0.32 आणि आपण इथं 100 मल्टिप्लाय केलं त्यामुळे पर्सेंटमध्ये उत्तर मिळालं. सो दिस इज पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ लेंथ. ओके, मग तिन्ही प्रकारच्या 2 एरर आपण फाइंड आउट केल्या आणि पहिल्यांदा मीन व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 6. आता 7वं बघूया एक्झाम्पल. दिस इज द एक्झाम्पल नंबर 7. ओके, पहिल्यांदा वाचूया एक्झाम्पल काय दिले. फाइंड द पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी. के म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी. मग बॉडीची जी कायनेटिक एनर्जी असते, ओके, तर कायनेटिक एनर्जीचा सिम्बॉल मी घेतो ई. इथं ई म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं कायनेटिक एनर्जी, आणि बॉडीची कायनेटिक एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला 12 mv², मास ऑफ द बॉडी अँड स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. मग ह्या कायनेटिक एनर्जीमधली तुम्हाला काय काढायला सांगितल्या, पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी हॅव्हिंग मास. ओके, हॅव्हिंग मास, बॉडीचं मास किती आहे, m इज इक्वल टू 60.0 प्लस मायनस 0.3 ग्रॅम. म्हणजे 60 ग्रॅम हे काय झालं बॉडीचं मास, आणि प्लस मायनस 0.3 ग्रॅम हे काय झालं मास मेजर करताना डेव्हलप होणारी ॲब्सोल्यूट एरर. आणि ती बॉडी काय दिल्या मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी. किती आहे व्हेलॉसिटी, v इज 25.0 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंद. मग व्हेलॉसिटी किती आहे बॉडीची 25 सेंटीमीटर पर सेकंद. ही झाली बॉडीची व्हेलॉसिटी, आणि ती व्हेलॉसिटी मेजर करताना किती एरर आली, प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंद. ही काय झाली ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हेलॉसिटी. आणि तुम्हाला काय विचारलंय, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी. ई म्हणजे इथं काय म्हणायचं कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला आता सांगितलं 12 mv². हाफ तर कॉन्स्टंट आहे, त्यामध्ये एरर नसते, त्यामुळे फक्त कुठली एरर घ्यायची, मासची एरर आणि व्हेलॉसिटीची एरर. आणि एरर आपण काय करतो ॲड करतो. आता इथं कुठली एरर ॲड करायची, तर रिलेटिव्ह एरर ॲड करायची. का रिलेटिव्ह एरर ॲड करायची, कारण इथं मास आणि व्हेलॉसिटीचं काय मल्टिप्लिकेशन आहे. मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये आपण रिलेटिव्ह एरर ॲड करतो, आणि सम आणि डिफरन्समध्ये आपण ॲब्सोल्यूट एरर ॲड करतो. ओके, मग इथं आपण रिलेटिव्ह एरर ॲड केली पाहिजे. मग मासची रिलेटिव्ह एरर किती असते, डेल्टा m/m प्लस व्हेलॉसिटीची रिलेटिव्ह एरर. पण व्हेलॉसिटीला काय पॉवर आहे, नियम आठवतो का बघा, ह्या 2ला आपण पुढे घेतो आणि व्हेलॉसिटीची काय लिहितो रिलेटिव्ह एरर, दॅट इज डेल्टा v/v. तर तुम्हाला काय मिळणार कायनेटिक एनर्जीची रिलेटिव्ह एरर. चला, पण आपल्याला काय विचारलंय कायनेटिक एनर्जीची पर्सेंटेज एरर. दोन्ही साईडला LHS आणि RHSला 100 मल्टिप्लाय करा. मग इथं पण मल्टिप्लाय करू शकता, किंवा आपण सगळ्यात शेवटी करूया, कसंही चालेल. सध्या तर तुम्हाला काय मिळणार आहे, डेल्टा E/E म्हणजे काय रिलेटिव्ह एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इन द मास प्लस 2 इंटू रिलेटिव्ह एरर इन द व्हेलॉसिटी. ओके, मग सुरुवातीला रिलेटिव्ह एरर काढूया. मग काय येणार डेल्टा E/E इज इक्वल टू डेल्टा m/m. डेल्टा m म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन द मास किती आहे, ओके, ह्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.3 ग्रॅम अपॉन ट्रू व्हॅल्यू ऑफ ए मास जे किती आहे 60.0. इथं ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल प्लस 2 इंटू डेल्टा v ॲब्सोल्यूट एरर इन द व्हेलॉसिटी 0.1 सेंटीमीटर पर सेकंद अपॉन v म्हणजे व्हेलॉसिटीची ट्रू व्हॅल्यू 25.0 सेंटीमीटर पर सेकंद. मग सेंटीमीटर पर सेकंडला सेंटीमीटर पर सेकंद कॅन्सल, त्यामुळे लिहिलेलं नाही ते पुढं. आता हे सॉल्व करूया. डेल्टा E/E हे तुम्ही सॉल्व करू शकता 0.3/60. ओके, 60.0 म्हणजे तुम्ही 60 पकडा आणि हे सॉल्व करा, लॉग टेबलनं करा किंवा कसंही करा. ओके, ह्याचं आन्सर आपल्याला मिळतं आहे 0.3/60 हे आपल्याला मिळतं आहे 0.005. 0.005 प्लस 2 इंटू 0.1/25
0.1/25 आपल्याला मिळतो 0.004. तुम्ही करून बघा आणि हे एवढा आन्सर येते का ते चेक करा. मग डेल्टा E/E इज इक्वल टू 0.005 प्लस 2 ह्याला मल्टिप्लाय केलं तर किती येणार 0.008. आणि जी ॲडिशन जर आपण केली 0.005 प्लस 0.008 तर 8 आणि 5 13 हे आपल्याला मिळते 0.013. ही आपल्याला काय मिळाली रिलेटिव्ह एरर इन द कायनेटिक एनर्जी. पण आपल्याला विचारलं पर्सेंटेज एरर. आपल्या सगळ्यांना फॉर्म्युला माहीत असेल पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर कशी काढतो तर रिलेटिव्ह एररला आपण 100 मल्टिप्लाय करतो. मग रिलेटिव्ह एरर किती आली 0.013 0.013 इंटू 100. हे सॉल्व करा मग तुम्हाला किती मिळेल हे 1.3%. सो दिस इज अवर आन्सर. पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज 1.3%. लक्षात आलं. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दिस इज एक्झाम्पल नंबर 8. इन ओहम्स एक्सपेरिमेंट द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्सेस वेअर फाउंड टू बी. तुम्ही ओहमचा एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या ओहमचा एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यू काय केल्या फाइंड आउट केल्या. रेजिस्टन्सचं युनिट काय असतं तर ओहम. ओके. आणि तुम्ही किती व्हॅल्यू टोटल फाइंड आउट केल्या तर 4 व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. फर्स्ट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 6.12 ओहम 6.09 ओहम. हे हा ओहमचा सिम्बॉल आहे. तो पुढे जाऊन आपल्याला होईल 6.22 ओहम अँड 6.15 ओहम. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ अननोन रेजिस्टन्सेस वेअर फाउंड. आपल्याला काय विचारलंय कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट एरर रिलेटिव्ह एरर पर्सेंटेज एरर इन दिस मेजरमेंट्स. ह्या 4 मेजरमेंटमधली तुम्हाला काय काढायचे आहेत ॲब्सोल्यूट एरर रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे आपल्याकडे किती मेजरमेंट्स आहेत 4 मेजरमेंट्स आहेत. त्यांना आपण म्हणूया A1 म्हणजे फर्स्ट रिडिंग किती आहे 6.12 ओहम. A2 सेकंड मेजरमेंट 6.09 ओहम. A3 थर्ड मेजरमेंट 6.22 ओहम and A4 is a fourth measurement 6.15 ohm. First we found absolute error. आता absolute error आपण डायरेक्ट फाइंड करू शकत नाही कारण absolute error काढण्याचा फॉर्म्युला काय तर ट्रू व्हॅल्यू मायनस इच इंडिव्हिज्युअल रिडिंग. ट्रू व्हॅल्यूमधून तुम्ही प्रत्येक रिडिंग जर काय केलं मायनस केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे ॲब्सोल्यूट एरर. आपल्याला ट्रू व्हॅल्यू आहे का तर नाही. मग ट्रू व्हॅल्यू म्हणजेच मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काढण्याची मेथड आपल्याला माहिती आहे. आपण या सगळ्या मेजरमेंटचा काय काढतो मीन काढतो किंवा ॲव्हरेज काढतो आणि त्या मीन व्हॅल्यूलाच आपण काय मानून चालतो तर ट्रू व्हॅल्यू. मग पहिल्यांदा आपण काय काढूया मीन व्हॅल्यू. मग मीन व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ह्यालाच आपण म्हणतो ॲव्हरेज व्हॅल्यू. सर्व मेजरमेंटची ॲडिशन करून डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स दॅट इज नंबर ऑफ रिडिंग्स आर 4. फर्स्ट रिडिंग 6.12 प्लस 6.09 प्लस 6.22 प्लस 6.15 अपॉन 4. ओके. या चौघांची ॲडिशन करा. 5 आणि 2 7 9 आणि 16 16 आणि 2 18 1 1 आणि 1 2 2 4 4 आणि 1 5 पॉईंट 6 6 6 आणि 6 किती येणार 24.58 भागिले 4. 4 न बघा 4 × 24 पॉईंट 4 × 1 4 1 राहिला किती राहिले 18 4 × 1 16 2 राहिले 2 वर घ्या 0 म्हणजे 4 × 5 20 ओहम. ही तुमची काय झाली मीन व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू आणि ह्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे ट्रू व्हॅल्यू. आता ह्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजरमेंट. टोटल किती मेजरमेंट आहेत 4 A1 A2 A3 आणि A4. ह्या सगळ्यांच्यातली काय फाइंड आउट करायची ॲब्सोल्यूट एरर. कशी फाइंड आउट करतो आपण ॲब्सोल्यूट एरर तर मीन व्हॅल्यूमधून इच मेजरमेंट काय करतो मायनस करतो म्हणजे ह्या दोघांचा काय घेणार डिफरन्स घेणार. ओके. सो फर्स्ट डेल्टा A1 दॅट इज ॲब्सोल्यूट एरर इन द A1 दॅट इज ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट मेजरमेंट किती असणार आहे मॉडमध्ये कारण आपण फक्त ॲब्सोल्यूट एररमध्ये मॅग्निट्यूड घेतो प्लस किंवा मायनस साईन कन्सिडर करत नाही. मग मॉडमध्ये काय येणार मीन व्हॅल्यू 6.145 मायनस फर्स्ट
मेजरमेंट 6.12. हे तुम्ही सॉल्व करा, ही वजाबाकी तुम्ही करू शकता. सेकंड मीन व्हॅल्यू मायनस सेकंड मेजरमेंट दॅट इज 6.09. डेल्टा A3 थर्ड ॲब्सोल्यूट एरर किंवा ॲब्सोल्यूट एरर इन A3 6.145 मीन व्हॅल्यू मायनस थर्ड इंडिव्हिज्युअल रिडिंग 6.22. and fourth absolute error 6.145 minus fourth measurement 6.15. ओके, मग तुम्ही जर ही वजाबाकी केली तर तुम्हाला इथं समजेल की ह्या ठिकाणी 6.145 मधून 6.22 जर तुम्ही वजा केलं तर तुमचा आन्सर मायनस येणार आहे, कारण ही लहान संख्या आहे आणि मोठी संख्या आहे. लहान संख्येमधून मोठी संख्या वजा केल्यानंतर उत्तर नेहमी निगेटिव्ह येतं, पण आपण इथं निगेटिव्ह साईन घ्यायचं नाही. इथं सुद्धा उत्तर निगेटिव्ह येईल, पण तुम्ही निगेटिव्ह साईन कन्सिडर करायचं नाही, कारण आपण हे मॉडमध्ये घेतलंय. ओके, मग हे आन्सर तुम्ही इथं लिहून घ्या. ओके, मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतो किती आहेत ते. ओके, मग चेक करा एवढे आन्सर तुमचे आलेत का. सो दिस इज ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजरमेंट. आता ह्याच्यावरून काय काढू शकतो आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर. त्याला आपण काय म्हणूया, डेल्टा ए मीन. मीन ॲब्सोल्यूट एरर कशी फाइंड आउट करायची, तर सगळ्या ॲब्सोल्यूट एरर ॲड करायच्या आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ ॲब्सोल्यूट एरर दॅट इज 4. 1 2 3 and 4. पहिल्यांदा ॲडिशन करूया. 0.025 प्लस 0.055 प्लस 0.075 प्लस 0.005 अपॉन किती करणार 4. ओके, डेल्टा ए मीन दॅट इज मीन ॲब्सोल्यूट एरर. ह्या चौघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती ॲडिशन तुम्हाला मिळणार 0.160 अपॉन 4. म्हणजे तुम्हाला डेल्टा ए मीन किती मिळेल, 4 जर भागलं तर 0.0, एकाला भाग जात नाही म्हणून 0. 16 4 चौक 16. हे काय येणार ओह. सो दिस इज मीन ॲब्सोल्यूट एरर. किती आली 0.040 ओहम मिळाली. ॲब्सोल्यूट एरर अँड मीन ॲब्सोल्यूट एरर. पुन्हा विचारलं रिलेटिव्ह एरर, ह्याला आपण म्हणूया 2 नंबर. आता 3 नंबरला आपल्याला काय विचारलंय, रिलेटिव्ह एरर. आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असते, मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर आपण आत्ताच फाइंड आउट केली 0.040 अपॉन मीन व्हॅल्यू किती आहे 6.145. हा भागाकार तुम्ही करा, लॉग टेबलनं करा आणि ॲन्सर किती येते ते तुम्ही पुढं लिहा. मी तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर सांगतो. ओके, द ॲन्सर येते 0.0065 काय येणार ओहम. दिस इज रिलेटिव्ह एरर. हे चेक करू शकता तुम्ही, तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. प्रत्येकाची कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुमचं तुम्ही हे लॉग टेबलनं करू शकता. अँड लास्टली आपल्याला सांगितलंय रिलेटिव्ह एरर अँड लास्टली पर्सेंटेज एरर. सो पर्सेंटेज एरर आपल्याला माहिती आहे, पर्सेंटेज एरर म्हणजे रिलेटिव्ह एररला जर तुम्ही 100 काय केलं मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय मिळणार पर्सेंटेज एरर. सो व्हॉट इज रिलेटिव्ह एरर, 0.0065 ला कशानं मल्टिप्लाय करा 100 मग पॉईंट काय होणार 2 डिजिट राईटला शिफ्ट होईल 1 आणि 2. मी उत्तर किती आलं 0.65%. दिस इज percentage error in the measurement of resistances. This is relative error, this is percentage error, and this is mean absolute error, and this is mean value. Okay, this is example number 8. आता पुढचे example number 9. This is example number 9. काय दिलं example? An object is falling freely under the gravitational force. एक ऑब्जेक्ट आहे, समजा एक ऑब्जेक्ट आहे, ओ नावाचा ऑब्जेक्ट आहे. तो काय झाला फ्रीली फॉल झाला म्हणजे तो खाली येतोय अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे आणि ह्या पेनला जर मी इथून रिलीज केला तर तो काय होईल, अर्थ त्याला पेनला काय करेल आपल्याकडे अट्रॅक्ट करेल बाय युझिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ज्यावेळी ह्या पेनवरती ज्यावेळी ह्या ऑब्जेक्टवरती एकच फोर्स ॲक्ट होत असतो कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यावेळी ह्या ऑब्जेक्टला ह्या पेनला आपण काय म्हणणार फ्री फॉल. तसा हा ऑब्जेक्ट आहे,
हा ऑब्जेक्ट काय झाला, फॉलिंग फ्रीली अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट्स व्हेलॉसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स एच. मग तो इथून तिनं समजा हा तुमचा काय ग्राउंड आहे, अर्थ सरफेस आहे, किंवा ही का तुमची काय अर्थ आहे. ओके, त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, एच. आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स एच इज व्ही, इट्स व्हेलॉसिटी, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स एच इज व्ही. म्हणजे ज्यावेळी तो इथून इथं पोचेल एच डिस्टन्सवर, हे डिस्टन्स तुम्ही किती मानायचं, एच. ऑब्जेक्ट इथं आला, अगोदर इथं होता, आता इथं आहे. आता ह्या पॉईंटला, ह्या हाईट एचला किंवा ह्या डिस्टन्स एचला त्याची व्हेलॉसिटी आपण किती मानली किंवा किती दिली आपल्याला, व्ही सांगितल्या. एक व्हेलॉसिटी व्ही, कारण आपल्याला माहिती आहे जसा ऑब्जेक्ट हा खाली येईल त्याप्रमाणे त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, कारण अर्थ त्याच्यावरती कुठला फोर्स ॲक्ट करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. जर ह्या पेनला, ह्या ऑब्जेक्टला जर मी वरती टाकला, जसा हा वरती जाईल, अर्थपासून लांब जाईल, त्याची ही जी व्हेलॉसिटी कमी होत जाणार, कारण हा वरती निघालाय आणि अर्थ त्याच्यावरती कुठं फोर्स अप्लाय करते, खाली. पण हा जर पेन वरून खाली येत असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय होणार, वाढत जाणार. आणि ह्या पेनमध्ये काय प्रोड्यूस होणार, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे एक्स्ट्रा म्हणून लक्षात ठेवा. सध्या तर आपण इथं आलोय, पुन्हा एकदा, अन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली अंडर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट्स व्हेलॉसिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स एच इज व्ही. If v means velocity depends upon gravitational acceleration. g velocity कशावर डिपेंड आहे, तिने सांगितलंय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन अँड डिस्टन्स. आता डिस्टन्सला आपण काय मानलो, एच, अँड डिस्टन्स एच. म्हणजे तुम्हाला एक तिने हिंट दिला की तुमची जी व्हेलॉसिटी आहे, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे, ती दोन गोष्टीवरती डिपेंड आहे. मग डिपेंडसाठी आपण यूज करणार प्रोपोर्शनल. इफ व्हेलॉसिटी इज डिपेंड्स अपॉन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन g अँड डिस्टन्स एच. असं आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहितो, जे आपण डायमेन्शनल अनालिसिस ह्या लेक्चरमध्ये बघितलंय किंवा यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिसमध्ये बघितलेलं आहे. प्रूव्ह विथ द डायमेन्शनल अनालिसिस दॅट v इज इक्वल टू k अंडर रूट GH. बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस तुम्हाला हे प्रूव्ह करायला सांगितलंय. व्हेअर के इज कॉन्स्टंट, त्यावेळी के कसा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर आपण हे बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, बघूया काय दिले ते. हे तर आपल्याला दिलेलं आहे की त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन g आणि डिस्टन्स h ह्या दोघांच्यावरती डिपेंड आहे. आता प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून मी कुठलं सांगितलं, इक्वल टू, त्यावेळी मला एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल k, अँड k इज ए डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, ह्याला डायमेन्शन्स नाहीत. ओके, इंटू काय येणार, GH. आता एक गोष्ट सांगा मला, तुम्हाला जी ची पॉवर इथं माहिती आहे का, नाही माहीत. त्यामुळे आपण इथं जी ची पॉवर काय मानूया, x, आणि h ची पॉवर काय मानूया, y. हे सुद्धा आपण डायमेन्शनल अनालिसिस बघितलेलं आहे. म्हणजे व्ही जी वर डिपेंड आहे, पण जी ची पॉवर किती आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, माहिती आहे का आपल्याला, नाही माहीत. एच ची पॉवर किती आपल्याला माहिती आहे का, नाही. आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यावेळी ऑटोमॅटिकली हे रिलेशन काय होईल, प्रूव्ह होईल. ओके, हे दिलेलं आहे. आता v इज इक्वल टू k, k इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, इंटू g रेस टू x इंटू h रेस टू y. इक्वेशन नंबर 1. आता बाय युझिंग डायमेन्शनल सॉल्व्ह करायचं आहे. मग हे LHS आणि RHS दोघांचे काय घेऊया, डायमेन्शन्स घेऊया. v म्हणजे व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, LMT 10-1 इज इक्वल टू k इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, त्यामुळे त्याला डायमेन्शन्स नाहीत. g म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन्स कोणा एवढे असतात, ॲक्सलरेशन एवढेच असतात, आणि ते किती असतात आपल्याला माहिती आहे, LMT 10-2. बघा, व्हेलॉसिटी 10-1 आणि ॲक्सलरेशन 10-2, पण पॉवर किती आहे, जी ची x, म्हणून डायमेन्शनची पॉवर किती आली, x इंटू h म्हणजे काय, डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे लेंथ, लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी, सो हॅव्हिंग डायमेन्शन 1 इन लेंथ, मास 0, टाइम 0, पॉवर किती आली, y. आता हे RHS सॉल्व्ह करूया आपण. काय येणार, L⁻1 रेस टू x, L रेस टू x, m रेस टू 0 रेस टू x, m रेस टू 0, t रेस टू -2x, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पॉवरची पॉवर असेल तर दोन्ही पॉवरचं मल्टिप्लिकेशन, बेसिक रूल आपल्याला माहिती आहे. पुन्हा L रेस टू 1 रेस टू y, L रेस टू y, m रेस टू 0 अँड t रेस टू 0. LHS काय, ॲज इट इज.
अगेन LHS L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻1 इज इक्वल टू, आता हे दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करायला आपल्याला येतं. काय येतं बघा, L⁻x L⁻y दोघांची पॉवर दोघांचा बेस सेम आहे आणि दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे. ज्यावेळी बेस समान असेल त्यावेळी पॉवरची आपण काय करतो ॲडिशन. सो L⁻⁴ किती येणार x + y M⁻�0 M⁻�0 म्हणजे इथं पण येणार M⁻�0 T⁻⁻2x T⁻�0. मग -2x आणि 0चे ॲडिशन करा, दॅट इज -2x. खाली वाक्य काय येतं, कम्पेअरिंग द पॉवर्स ऑफ L M अँड T ऑन द बोथ साइड्स LHS अँड RHS. म्हणजे LHSच्या पॉवर आणि RHSच्या पॉवर काय करा, कम्पेअर करा. मग इकडे L ची पॉवर किती आहे 1 इक्वल टू इकडे L ची पॉवर किती आहे x + y. M ची पॉवर किती आहे 0, तिकडे M ची पॉवर किती आहे 0. फक्त पॉवर्स कम्पेअर करायच्या. T ची पॉवर किती आहे -1 आणि तिकडे T ची पॉवर किती आहे -2x. आता ह्या इक्वेशनवरून ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ह्या इक्वेशनवरून मायनसला मायनस कॅन्सल आणि 2 इकडे बाहेरल्यानंतर एक्सची व्हॅल्यू किती मिळणार 1/2. ही व्हॅल्यू आपण कुठं पुट करूया, पुट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होईल, 1 इज इक्वल टू एक्स किती आला 1/2 + y. हा 1/2 इकडे येणार. मग काय होईल 1 - 1/2 इज इक्वल टू y. देअरफॉर y किती येईल 1 - 1/2 दॅट इज अगेन 1/2. अशा तऱ्हेनं ह्याला इक्वेशन 1 इथं मांडले ना, ह्याला 2 माना. मग इथं पुट इन इक्वेशन 2. ओके, एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली, दोन व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. दिस इज इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 काय होईल, v इज इक्वल टू k इंटू g⁻x. एक्स किती आहे 1/2 इंटू h⁻y. y किती आहे 1/2. आपल्याला माहिती आहे पॉवर जर 1/2 असेल तर त्याचा अर्थ काय असतो स्क्वेअर रूट. म्हणजे हे काय झालं v इज इक्वल टू k. म्हणजे ते gचं काय आहे स्क्वेअर रूट आणि hचं पण काय स्क्वेअर रूट. त्यामुळे g आणि h कुठं आले स्क्वेअर रूटमध्ये. हेच द प्रूफ. कारण पॉवर 1/2 चा अर्थ काय असतो स्क्वेअर रूट. बघा हे आपल्याला प्रूफ करायला सांगितलं होतं, v इज इक्वल टू k √gh. v इज इक्वल टू k √gh. हेच द प्रूफ. अशा तऱ्हेनं आपण हे प्रूव्ह केलं बाय युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. हिचं समजलं पाहिजे तर काय केलं होतं. तुम्हाला काय सांगितलंय, इट्स व्हेलॉसिटी इफ v मीन्स व्हेलॉसिटी डिपेंड अपॉन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन अँड डिस्टन्स h. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आणि डिस्टन्स h वर डिपेंड आहे. पण g आणि h च्या कुठल्या पॉवरवर डिपेंड आहे माहिती आहे का, नाही माहीत. म्हणून आपण v हा g आणि h वर डिपेंड आहे, पण g ची पॉवर माहीत नाही, h ची पॉवर माहीत नाही. म्हणून आपण इथं x घेतली, इथं y घेतली आणि ह्या दोघांची व्हॅल्यूज आपण इथं फाइंड आउट केल्या. लक्षात आलं, x मिळाला 1/2 आणि y मिळाला 1/2. समजलं. ओके, आता थोडंसं एक्झाम्पल नंबर दिस इज एक्झाम्पल नंबर 10. काय दिलं एक्झाम्पल, v इज इक्वल टू 80 + b/t + c + v0 इज अ डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन. हे जे तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे ते डायमेन्शनली व्हॅलिड आहे किंवा असं म्हणूया आपण ते डायमेन्शनली करेक्ट आहे. ऑप्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर a, b अँड c. तर इथं a, b आणि c चे तुम्हाला काय काढायचे आहेत डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे सिम्पली डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. v म्हणजे काय व्हेलॉसिटी, v इज अ व्हेलॉसिटी. t म्हणजे काय तर टाइम आणि v0 म्हणजे काय सांगितले इनिशियल व्हेलॉसिटी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली व्हॅलिड असेल किंवा डायमेन्शनली करेक्ट असेल तर याचा अर्थ काय होतो, तर ईच अँड एव्हरी टर्मचे डायमेन्शन्स काय आहेत सेम आहेत. फॉर एक्झाम्पल मी जर इक्वेशन घेतलं कायनेमॅटिकल इक्वेशन v इज इक्वल टू u + at अँड दिस इज डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन, डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. ह्याचा अर्थ काय होतो, प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहेत. म्हणजे डायमेन्शन ऑफ v अँड डायमेन्शन ऑफ u आर सेम. डायमेन्शन ऑफ v इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ at. कारण a आणि t म्हणून एक काय झाली टर्म झाली. टोटल किती टर्म आहेत 3, v, u आणि at. ह्या तिन्ही टर्मचे डायमेन्शन काय आहेत सेम आहेत. तरच हे इक्वेशन काय असतं डायमेन्शनली करेक्ट ऑर डायमेन्शनली व्हॅलिड. लक्षात येते. आता आपल्याला हे व्हॅलिड आहे हे प्रूव्ह नाही करायचं, कारण ते व्हॅलिड आहे करेक्ट आहे असं आपल्याला दिलेलं आहे, डायमेन्शनली व्हॅलिड आहे. आणि आपल्याला a, b आणि c ह्या तिघांचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. तर मी काय सांगू शकतो,
की हे जर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तर प्रत्येक टर्मचे डायमेन्शन काय आहेत, सेम आहेत. ह्या इक्वेशनमध्ये किती टर्म आहेत, पहिली व्ही, ए टी, बी अपॉन टी प्लस सी आणि व्ही नॉट, अशा किती टर्म आहेत, 4 टर्म आहेत आणि प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहेत. किंवा दुसरा एक नियम लक्षात ठेवायचा की तुम्ही फक्त सेम फिजिकल क्वांटिटीज ॲड करू शकता किंवा सबट्रॅक्ट करू शकता, किंवा ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत त्याच तुम्ही ॲड करू शकता किंवा सबट्रॅक्ट करू शकता. तुम्ही इथं काय केलं बघा, तर ए टीमध्ये ही टर्म ॲड केलेली आहे का, तर ए टी आणि ह्या टर्म दोघांचे डायमेन्शन काय पाहिजेत, सेम पाहिजेत. बी अपॉन टी प्लस सी ह्याच्यामध्ये व्ही नॉट काय केला तुम्ही, ॲड केला. ह्याचा अर्थ ही टर्म आणि ही टर्म ह्या दोघांचे डायमेन्शन सेम आहेत, किंवा ह्या दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटी आहेत. म्हणजे तुम्ही मासमध्ये मासच ॲड करू शकता, टाईममध्ये टाईमच ॲड करू शकता, फोर्समध्ये फोर्स ॲड करू शकता किंवा फोर्समधून फोर्स सबट्रॅक्ट करू शकता. असं कुठेही होत नाही की एका फिजिकल क्वांटिटीमध्ये तुम्ही काय केली, दुसरी फिजिकल क्वांटिटी ॲड केली, म्हणजे फोर्समध्ये ॲक्सलरेशन ॲड केलं, फोर्समध्ये टाईम ॲड केला, असं कधी होत नाही. हे छोटेसे नियम लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता आपण पहिल्यांदा ए चे डायमेन्शन फाइंड आउट करू. कसं फाइंड आउट करणार, आपला नियम काय सांगतो, ईच अँड एव्हरी टर्म हॅज सेम डायमेन्शन्स, म्हणजे डायमेन्शन्स ऑफ ए टी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ व्ही, किंवा एल एच एस मधल्या प्रत्येक टर्म आणि आर एच एस मधल्या प्रत्येक टर्म ह्यांचे डायमेन्शन काय आहेत, सेम आहेत. मग ए टी ह्या टर्मचे डायमेन्शन आणि व्ही ह्या टर्मचे डायमेन्शन काय आहेत, सेम आहेत, कारण तुम्हाला दिलेले इक्वेशन डायमेन्शनली व्हॅलिड किंवा डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, आता मला सांगा व्ही म्हणजे काय सांगितलं आपल्याला, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, एल एम टी 10-1. ओके, इकडे काय ए टी आहे, पण आपल्याला ए चे डायमेन्शन पाहिजेत. मग टी ने इकडे काय करूया, डिवाइड करूया, इथं ए टी ठेवा. ओके, किंवा आपण इथूनच करू. आपल्याला पाहिजेत ए चे डायमेन्शन्स, मग टी ने इकडे डिवाइड करा. मग व्हीला डिवाइड केलं, डायमेन्शन्स ऑफ व्ही अपॉन डायमेन्शन्स ऑफ टी. मग व्हीचे डायमेन्शन्स एल एम टी 10-1 आणि टी इज अ फंडामेंटल क्वांटिटी, टाइम हॅव्हिंग डायमेन्शन t⁻1. फायनल आन्सर तुम्हाला काय मिळालं, l⁻1 m⁻0 आणि हा t⁻1 वर गेल्यानंतर काय होणार, t⁻1. मग t⁻1 आणि हा वरती आल्यानंतर t⁻1 काय होईल, t⁻2. सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ ए जे आपल्याला विचारलंय. ओके, आता 2 नंबर कुणाचे डायमेन्शन काढायचे, डायमेन्शन्स ऑफ बी. ओके, मग बी चे काढण्या अगोदर आपण कुणाचे काढूया, सी चे काढूया. आता हे का सोपं आहे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तुम्ही फक्त ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत त्याच क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता किंवा सबट्रॅक्ट करू शकता, किंवा सिमिलर फिजिकल क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता किंवा सबट्रॅक्ट करू शकता. आता इथं काय केलं, टी मध्ये सी ॲड केलाय, टी तर काय टाइम आहे, त्याच्यामध्ये काय ॲड केलाय, सी ॲड केलाय, म्हणजे सी सुद्धा 100% कोण असणार आहे, टाइमच असणार आहे. का, आपला नियम काय सांगतो, सेम फिजिकल क्वांटिटीज ॲड होतात. मग टाइम मध्ये काय ॲड करणार तुम्ही, टाइमच ॲड करणार, कारण दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली व्हॅलिड आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, डायमेन्शन्स ऑफ टी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ सी, कारण या दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटी आहेत. ओके, मग मला सांगा टी चे डायमेन्शन्स काय, तर 1 इन टाइम, कारण टाइम फंडामेंटल क्वांटिटी आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला सी चे डायमेन्शन्स मिळाले जे आपल्याला विचारले, 1 इन टाइम. हे जर व्यवस्थित लिहिलं, डायमेन्शन्स ऑफ सी इज l⁻0 m⁻0 आणि t⁻1. लक्षात. आता राहिली फक्त एकच टर्म बी. हो का, इथं टर्म आहे बी. आता मला सांगा, आपल्या नियमानुसार एल एच एसच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन आणि आर एस एचच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहेत. मग ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, एल एच एस आणि आर एच एस, ह्या दोघांचे डायमेन्शन सेम असणार. म्हणजे आपण काय लिहू शकतो, डायमेन्शन्स ऑफ, कुठली टर्म घेतली तुम्ही, बी अपॉन टी प्लस सी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ काय, व्ही. डायमेन्शन्स ऑफ each and every term at LHS is equal to dimensions of each and every term at RHS. ओके, आता प्रत्येक टर्मचे डायमेन्शन काढा. बी चे डायमेन्शन्स ते तर आपल्याला विचारलेले आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. बी चे अपॉन टी प्लस सी. आता टी चे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, 1 इन टाइम, आणि सी चे डायमेन्शन पण माहिती आपल्याला काय आहेत, 1 इन टाइम.
म्हणजे 1 इन टाइम प्लस 1 इन टाइम काय राहणार, 1 इन टाइमच. का तर टाईममध्ये टाइम ॲड केल्यानंतर काय मिळतो, टाइमच मिळतो. लक्षात येते का, इथं जरा थोडंसं जम्बलिंग होऊ शकतं तुमचं. टी प्लस सी, टी म्हणजे टाइम आणि सी सुद्धा काय आलाय, टाइमच आलाय. का तर सेम फिजिकल क्वांटिटीज तुम्ही ॲड करू शकता, म्हणून टाईममध्ये तुम्ही टाइम ॲड करू शकता, म्हणजे सी पण टाइम असणार आहे. मग टाइम प्लस टाइम काय असतो, टाइमच असतो ना. टाईममध्ये टाइम ॲड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, टाइमच मिळणार आहे. ओके, म्हणून इथं काय येणार, टाइम. मग टाइमचे डायमेन्शन काय असतात, 1 इन टाइम इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ व्ही आपल्याला माहिती आहेत, LMT 10-1. आपल्याला पाहिजेत बीचे डायमेन्शन्स. टीला तिकडे पाठवा, टी तिकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार, कारण इथं डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. तिकडे ऑलरेडी कोण आहे, LMT 10-1 इंटू हा इकडे येणार. सो डायमेन्शन्स ऑफ बी इज इक्वल टू L1 M0 T⁻1 T⁻1 हे एकमेकांना कॅन्सल होईल, म्हणजे T⁻0. सो दिस इज द डायमेन्शन्स ऑफ बी. अशा तऱ्हेने तुम्ही एचे डायमेन्शन काढले, बीचे डायमेन्शन फाइंड आउट केले आणि सीचे डायमेन्शन सुद्धा फाइंड आउट केले. दिस इज एक्झाम्पल नंबर 10. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11. द लेंथ, ब्रेड्थ अँड थिकनेस ऑफ ए रेक्टँग्युलर शीट ऑफ ए मेटल. एक मेटलची तुम्ही काय घेतली, रेक्टँग्युलर शीट. दिस इज अ रेक्टँग्युलर शीट. हे जे आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ, ही लेंथ किती आहे, 4.234 मीटर. नंतर काय दिलेलं आहे, ब्रेड्थ, ब्रेड्थ किती आहे, 1.005. मला ब्रेड्थ म्हणून 1.005 मीटर. अजून काय दिलं आहे, थिकनेस, थिकनेस म्हणजे जाडी. तर थिकनेस आपण असा दाखवू, ही जी लेंथ आहे थिकनेस. ओके, किती थिकनेस, टी 2.01 सेंटीमीटर. ही जाडी किंवा तुम्ही त्याला डेप्थ म्हणू शकता. लेंथ, ब्रेड्थ आणि थिकनेस. आपल्याला काय विचारले, रिस्पेक्टिव्हली आपल्याला काय विचारले, गिव्ह द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द शीट. ह्या शीटचा काय काढायचा आहे, एरिया आणि व्हॉल्यूम टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर. अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर आपल्याला एरिया आणि व्हॉल्यूम काढायचा आहे. ओके, लेंथ 4.234 मीटर. नंतर ब्रेड्थ 1.005 मीटर आणि थिकनेस किती आहे, 2.01 सेंटीमीटर. हे सगळे हे मीटरमध्ये आहेत, त्यामुळे ह्याला सुद्धा मीटरमध्ये करू, SI युनिटमध्ये. सेंटीमीटरचं मीटर करताना आपण काय करतो, 2.01 सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻² न मल्टिप्लाय करतो. हे झालं मीटरमध्ये. आता पहिल्यांदा काढूया एरिया. आता एरिया कोणाचा काढूया, एरिया जो लार्जेस्ट जो फेस आहे त्याचा आपण एरिया काढूया. एरिया ऑफ द लार्जेस्ट फेस, एरिया ऑफ द लार्जेस्ट फेस ऑफ ए मेटल शीट. हा एरिया मोठा. ओके, मग एरिया काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रेक्टँगलचा काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. सिंपल फॉर्म्युला आहे. लेंथ किती आहे, 4.234 मीटर इंटू ब्रेड्थ किती आहे, 1.005 मीटर. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ओके, तुमचं तुम्ही करा मल्टिप्लिकेशन, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो. ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळते 4.2517 मीटर स्क्वेअर. मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर. पण आपल्याला फायनल आन्सर जे आहे एरिया ते काय काढायला सांगितलंय, अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. आता मल्टिप्लिकेशन केलं ना तुम्ही इथं, मग मल्टिप्लिकेशनचा रूल काय सांगतो, ती फायनल आन्सरमध्ये म्हणजे एरियामध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजेत. तर ओरिजिनल नंबरमध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर जेवढे असतील तेवढे फायनल आन्सरमध्ये पाहिजे. ओरिजिनल नंबर म्हणजे कोण, लेंथ इंटू ब्रेड्थ, कारण लेंथला ब्रेड्थनं मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर मिळालं. त्यामुळं लेंथ आणि ब्रेड्थ हे काय झाले, ओरिजिनल सिग्निफिकंट फिगर. लेंथमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 4, 1, 2, 3 आणि 4, कारण सगळे नॉन झिरो आहेत. ब्रेड्थमध्ये पण किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 4, 1, 2, 3, 4, कारण हे 2 झिरो 2 नॉन झिरोच्या मध्ये आहेत. त्यामुळे 4 सिग्निफिकंट फिगर, इथं पण 4 सिग्निफिकंट फिगर. मग लिस्ट म्हणजे कमीत कमी किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 4च आहेत. मग फायनल आन्सरमध्ये पण किती पाहिजेत, 4 सिग्निफिकंट फिगर.
मग आन्सर किती येणार? अप टू 4 सिग्निफिकंट फिगर, म्हणजे 1 2 3 आणि 4 इथपर्यंत आन्सर येणार. म्हणजे ह्या 1ला तुम्हाला काय करावं लागेल? इलिमिनेट करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. पण हा 1 कसा आहे? 5 पेक्षा लहान आहे. तर मग ह्याला जर कॅन्सल केलं तर या अलीकडच्या डिजिटमध्ये काही चेंज होणार नाही. मग तुमचा आन्सर एवढंच येणार. किती येणार? 4.255 मीटर स्क्वेअर. दिस इज फायनल आन्सर अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर. नंतर अजून काय विचारलं आपल्याला? व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. हाईट म्हणजे इथे काय असणार तुमचा? थिकनेस. व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ 4.234 इंटू मीटर ना, इंटू ब्रेथ 1.005 मीटर इंटू थिकनेस 2.01 इंटू 10⁻⁻² मीटर. ह्या तिघांचा गुणाकार करा, तुम्हाला येतोय. ह्याचा आन्सर मी डायरेक्टली लिहितो. तुमचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर फक्त चेक करा एवढं येते का. आन्सर किती येणार? 8.55 28917 इंटू 10⁻⁻² मीटर मीटर इंटू मीटर मीटर क्यूब. व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? मीटर क्यूब. ओके, पण आपल्याला आन्सर कसं काढायचं आहे? अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर. मला सांगा, आपला नियम काय सांगतो? फायनल आन्सरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर ठेवायचे? तर ओरिजिनल नंबरमध्ये सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर जेवढे असतील तेवढे. लेंथमध्ये सिग्निफिकंट फिगर 4, ब्रेडमध्ये 4 आणि थिकनेसमध्ये 3. बघा, थिकनेसमध्ये 1 2 आणि 3, कारण 10च्या पॉवरला आपण सिग्निफिकंटमध्ये कन्सिडर करत नाही. मग फायनल आन्सरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजे? 3, कारण लिस्ट सिग्निफिकंट फिगर इन ओरिजिनल नंबर्स आर 3. कुठपर्यंत येणार? इथपर्यंत 1 2 आणि 3 इथपर्यंत. म्हणजे ह्या इथून पुढचं तुम्हाला काय करावं लागेल? इलिमिनेट, काढून टाकावं लागेल. ह्या 2ला जर इलिमिनेट केला तर 2 कसा आहे? 5 पेक्षा लहान आहे. त्यामुळे ह्या डिजिटमध्ये काही चेंज होणार नाही. मग तुमचं आन्सर किती येणार? हा नंबर जर 5 पेक्षा मोठा असता तर तुम्ही हा डिजिट 1 काय केला असता? वाढवला असता. फायनलचा आन्सर किती आलं? 8.55 इंटू 10⁻⁻² इंटू मीटर क्यूब. दिस इज द फायनल आन्सर up to correct significant figure. Okay, next example. Example number 12. काय दिलं एक्झाम्पल? इफ द लेंथ ऑफ ए सिलेंडर. एक आपण सिलेंडर घेतला, सपोज दिस इज सिलेंडर. सिलेंडर ह्या टाईपमध्ये असतो. ओके, ही काय झाली? सिलेंडरची लेंथ, याला तुम्ही हाईट म्हणू शकता. ओके, किंवा तुम्ही हा सिलेंडर माना. ही सिलेंडरची लेंथ, किंवा जर असा पकडलं तर ही सिलेंडरची काय झाली? हाईट. आणि हा काय झाला? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, इफ द लेंथ ऑफ ए सिलेंडर. लेंथ किती आहे लेंथ सिलेंडरची? तर 4.00 प्लस मायनस 0.001 सेंटीमीटर. ओके, पुढं काय दिलंय? रॅडियस, त्या सिलेंडरची रॅडियस म्हणजे हे डिस्टन्स. आता हे 4.00 सेंटीमीटर ही काय झाली? त्या लेंथची ट्रू व्हॅल्यू. आणि प्लस मायनस 0.001 सेंटीमीटर ही काय झाली? लेंथ मेजर करताना डेव्हलप होणारी ॲब्सोल्यूट एरर. लेंथची ट्रू व्हॅल्यू आणि लेंथची ॲब्सोल्यूट एरर. नंतर सिलेंडरची रॅडियस किती आहे? 0.0250 प्लस मायनस किती आहे? 0.001 सेंटीमीटर. ही झाली रॅडियसची ट्रू व्हॅल्यू आणि ही झाली रॅडियसची ॲब्सोल्यूट एरर. आणि नंतर सिलेंडरचं काय दिले? मास. सेंटीमीटर मास किती दिलं आहे? 6.25 प्लस मायनस 0.01 ग्रॅम. सगळे युनिट्स कसे आहेत? CGS आहेत. सेंटीमीटर आणि ग्रॅम. त्यामुळे कन्व्हर्जन करण्याची आपल्याला इथं गरज नाही. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन द डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी. मग डेन्सिटी मेजर करताना डेव्हलप होणारी तुम्हाला काय काढायचे आहे? पर्सेंटेज एरर. मग आपल्याला पहिल्यांदा डेन्सिटीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. वी नो दॅट डेन्सिटी ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू मास ऑफ सिलेंडर अपॉन व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर. पण डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सिलेंडरचा व्हॉल्यूम किती असतो? कुठलाही व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काढण्याचा फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला एरिया इंटू हाईट.
ओके, किंवा एरिया इंटू लेंथ. मग सिलेंडरचा एरिया आपल्याला माहिती आहे पाय आर स्क्वेअर. ओके, आणि हाईट म्हणजे काय आली लेंथ. एरिया पाय आर स्क्वेअर, हाईट किती येणार एल. म्हणून व्हॉल्यूम किती येणार पाय आर स्क्वेअर इंटू एल. किंवा इथं लिहून घ्या मास अपॉन व्हॉल्यूम, सिलेंडरचा व्हॉल्यूम, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पाय आर स्क्वेअर इंटू हाईट म्हणजे इंटू लेंथ. हा झाला तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला. आपला क्वेश्चन दिला आहे की ही जी डेन्सिटी आहे किती डेन्सिटी मास अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू एल. ही डेन्सिटी सिलेंडरची फाइंड आउट करताना त्या डेन्सिटीमध्ये असणारी काय काढायचं आहे तुम्हाला पर्सेंटेज एरर इन द डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीच्या डिटर्मिनेशन किंवा फाइंड आउट करताना डेव्हलप होणारी पर्सेंटेज एरर फाइंड आउट करा. आता ह्या ठिकाणी ह्या 2 क्वांटिटीचं काय डिवायडेशन आहे आणि ह्या 3 क्वांटिटीचं काय मल्टिप्लिकेशन आहे. डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये आपण काय करतो रिलेटिव्ह एरर नेहमी ॲड करतो. हे आपल्याला ऑलरेडी बऱ्याच वेळा झालेलं आहे. रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय केलं की आपल्याला पर्सेंटेज एरर मिळणार. अगोदर आपण काय करूया डेन्सिटीची पर्सेंटेज एरर काढूया. पण ह्या ठिकाणी काय डिव्हिजन आहे त्यामुळे ह्या मासची आणि आर स्क्वेअर आणि एल ह्या तिघांची रिलेटिव्ह एरर काय करायची ॲड करायची. एरर तर आपण नेहमी ॲडच करतो पण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये आपण रिलेटिव्ह एरर ॲड करतो. मग मला सांगा मासची रिलेटिव्ह एरर डेल्टा यम अपॉन यम प्लस एरर ॲड करायची. पाय तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याच्यामध्ये एरर नसणार आहे त्यामुळे पायला आपण इथं घेणार नाही. आर स्क्वेअरची रिलेटिव्ह एरर कशी काढणार तर 2ला आपण पुढे घेतो आणि आरची काय लिहितो रिलेटिव्ह एरर डेल्टा आर अपॉन आर. आठवते का बघा आर स्क्वेअर आहे ना इथं म्हणून 2ला पुढे घ्या आणि आरची रिलेटिव्ह एरर डेल्टा आर अपॉन आर प्लस लेंथची रिलेटिव्ह एरर डेल्टा एल अपॉन एल. ह्या सगळ्या आपल्याला काय मिळाल्या रिलेटिव्ह एरर. मग डेन्सिटीची पण काय मिळणार रिलेटिव्ह एरर डेल्टा रो अपॉन रो. मग एकदा डेल्टा रो अपॉन रो म्हणजे रिलेटिव्ह एरर इन डेन्सिटी जर मिळाली तर ह्याला 100 मल्टिप्लाय करा तुम्हाला डेन्सिटीची काय मिळणार पर्सेंटेज एरर इन द डेन्सिटी ॲटोमॅटिकली मिळेल. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करूया आपण. डेल्टा यम अपॉन यम म्हणजे मासची रिलेटिव्ह एरर. मग डेल्टा यम म्हणजे काय मासची ॲब्सोल्यूट एरर. मग मासची ॲब्सोल्यूट एरर कुठं आहे बघा इथं. ही मासची ट्रू व्हॅल्यू आणि ही मासची ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.01 ग्रॅम अपॉन यम म्हणजे मासची ट्रू व्हॅल्यू 6.25 ग्रॅम प्लस 2 इंटू डेल्टा आर. डेल्टा आर म्हणजे रॅडियसची ॲब्सोल्यूट एरर. रॅडियसची ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.001 सेंटीमीटर भागिले आर किती आहे 0.0250 सेंटीमीटर प्लस डेल्टा एल. डेल्टा एल किती येणार 0.001 सेंटीमीटर भागिले एल किती आहे 4.00 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर सेंटीमीटर ग्रॅम ग्रॅम काय होणार कॅन्सल. तुम्ही हा सिम्पल काय करा भागाकार करा 0.01 अपॉन 6.25 2 ह्याला मल्टिप्लाय करा मग 0.001 इंटू 2 किती येणार 0.002 0.002 अपॉन 0.0250 प्लस ह्या दोघांचं पण डिवायडेशन करा 0.001 अपॉन 4.00. ओके मी डायरेक्ट इथे आन्सर लिहितो किती येते ते भागाकार केल्यानंतर. बघा हा भागाकार येतो ह्या दोघांचा 0.0016 प्लस ह्या दोघांचा भागाकार 2 मल्टिप्लाय केल्यानंतर भागाकार केला तो भागाकार येतोय 0.08 प्लस आणि हा भागाकार तुम्हाला मिळतोय 0.0025. मी तुम्हाला काय मिळणार डेल्टा रो अपॉन रो दॅट इज अ रिलेटिव्ह एरर इन डेन्सिटी. ह्या तिघांची ॲडिशन करा आणि ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल 0.08185. ही काय झाली रिलेटिव्ह एरर इन डेन्सिटी. रिलेटिव्ह एरर इन डेन्सिटी किती आहे 0.08185. पण आपल्याला काय विचारल्या पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी. मग काय येणार पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100. रिलेटिव्ह एरर किती आली 0.08185
8185 इंटू 100. मग 100ने जर ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय होणार 1-2 म्हणजे 8.185%. हा पॉईंट 2 डिजिट कुठे जाणार राईटला जाणार ना 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर. मग तुमचं काय मिळाली तुमचं फायनल आन्सर काय आलं पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी दॅट इज रो इज 8.185%. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. Let us start example number 13. When the planet Jupiter is at a distance of 824.7 million kilometer from the Earth. Jupiter नावाचा प्लॅनेट अर्थपासून एवढ्या डिस्टन्सवर आहे 824.7 मिलियन किलोमीटर. इट्स अँग्युलर डायमीटर इट्स म्हणजे त्या ज्युपिटरचा अँग्युलर डायमीटर म्हणजे एक प्रकारचा अँगल इज मेजर टू बी 35.72 सेकंद. सेकंद ह्या दोन लाईनना आपण सेकंद म्हणतो आणि सेकंद हे अँगलचं युनिट आहे. मग त्या ज्युपिटरचा काय दिलं आपल्याला अँग्युलर डायमीटर दिलेला आहे ऑफ आर्क. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द ज्युपिटर. तर तुम्हाला ज्युपिटरचा काय फाइंड आउट करायला सांगितलं डायमीटर. ह्याला तुम्ही लिनियर डायमीटर म्हणू शकता. अँग्युलर डायमीटर तुम्हाला दिलेला आहे. मग गिवन पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. आपल्याला माहीत असेल हा पॉईंट ऑलरेडी आपण थेरीला बघितलेला आहे. टू मेजर डायमीटर ऑफ एनी प्लॅनेट किंवा साईज ऑफ ए प्लॅनेट ते लेक्चर जाऊन बघा मी तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये आपण सांगितलं होतं समजा हा जो प्लॅनेट आहे ह्या प्लॅनेटला आपण काय मानलं ज्युपिटर मानलं. हे डिस्टन्स म्हणजे ज्युपिटरच्या किंवा ह्या प्लॅनेटच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो डायमीटर. समजा ही काय असेल अर्थ सरफेस आणि आपल्याला जर हा डी मेजर करायचा असेल तर आपण काय करतो बाय युझिंग टेलिस्कोप. आपण समजा इथं आहे किंवा हा कोण झाला ऑब्झर्वर. ऑब्झर्वर काय करणार पहिल्यांदा टेलिस्कोपमधून हा वन एंड प्लॅनेटचा काय करणार ऑब्झर्व करणार. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन ऑर लाईन ऑफ साईट. नंतर त्याच ठिकाणाहून त्याच जागेवरून दुसरा एंड काय करणार ऑब्झर्व करणार. सो दिस इज द डायरेक्शन अलॉंग विच दिस एंड इज सीन फ्रॉम द अर्थ सरफेस बाय दिस ऑब्झर्वर. आणि हा जो अँगल आहे ह्या अँगलला आपण नाव दिलं तर अल्फा आणि ह्यालाच आपण म्हणतो अँग्युलर डायमीटर. दिस अल्फा इज नोन ॲज अँग्युलर डायमीटर. आणि हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ ज्याला नाव काय दिलं होतं डी. मग हे सुद्धा किती असणार आहे डी असणार आहे. ओके तर आपल्याला पहिल्यांदा दिला कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे काय डिस्टन्स ऑफ ज्युपिटर फ्रॉम द अर्थ किती आहे ज्युपिटर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ किती आहे 824.7 मिलियन किलोमीटर. आता डिस्टन्सचं युनिट आपल्याला माहिती आहे मीटर. डिस्टन्सचं एसआय युनिट काय असतं मीटर. मग हे मिलियन किलोमीटरचं आपण काय करूया मीटरमध्ये करूया. मग पहिल्यांदा काय करूया डी इज इक्वल टू 824.7 मिलियनचा अर्थ आपल्याला माहिती आहे 10⁶ किलोमीटर. मिलियन किलोमीटर म्हणजे त्याचं किलोमीटरमध्ये किती होणार मिलियनचा अर्थ असतो 10⁶. नंतर आपण काय करणार ह्या किलोमीटरचं काय करायचं मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर दॅट इज 10⁻³ मीटर. म्हणजे तुम्हाला डी किती मिळाला 824.7 10⁶ इंटू 10⁻³ दॅट इज 10⁹ मीटर. ओके नेक्स्ट डी तर आपल्याला दिलेला. अजून काय दिलं आपल्याला अँग्युलर डायमीटर ज्युपिटरचा म्हणजे अल्फा किती दिला अल्फा आपल्याला हो का 35.72 सेकंद. 35.72 सेकंद. पण अँग्युलर डायमीटर किंवा अँगलचं एसआय युनिट असतं रॅडियन. जसं डिस्टन्सचं एसआय युनिट आहे मीटर तसं अँगलचं एसआय युनिट रॅडियन. ह्या सेकंदचं आपण काय करणार रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करणार. आणि हे सुद्धा लेक्चर पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. ते लेक्चर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले फर्स्ट लेक्चर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करा. ओके आपण तर डायरेक्ट कन्व्हर्जन करूया 35.72 इंटू आता सेकंडचं रॅडियन करताना आपण काय करतो 4847 इंटू 10⁻⁻6 न काय करतो मल्टिप्लाय करतो. ह्या टर्मनं तुमच्या सेकंदला जर मल्टिप्लाय केलं तर हा सेकंद कशामध्ये कन्वर्ट झाला रॅडियनमध्ये. ओके नंतर सिम्पली काय करा 35.72 अँड 4.847 ह्या दोघांचं काय करा मल्टिप्लिकेशन करा. मग तुम्हाला आन्सर मिळेल ते तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो 173.13 173.13 इंटू 10⁻⁻6 रॅडियन.
हा पॉईंट जर आपण इथं आहे ना, तो जर मी इकडे 2 डिजिट लेफ्टला शिफ्ट केला तर काय होईल 1.7313 इंटू 10⁻² काय होणार -4 रेडियन. 1 आणि 2 डिजिट लेफ्टला शिफ्ट केल्यानंतर ही जी पॉवर आहे ती 2 ने इन्क्रीज होईल. मग -6 पेक्षा -4 कसा आहे, मोठा आहे. मग हे तुम्हाला माहिती आहे, बेसिक मॅथ्स आहे. अल्फा तर आपल्याला मिळाला, नंतर अजून काय मिळालं आपल्याला, डी मिळाला. आता आपण काय काढू शकतो, स्मॉल डी, दॅट इज डायमीटर ऑफ द ज्युपिटर किंवा साईज ऑफ द ज्युपिटर, प्लॅनेट ज्युपिटर. ओके, आपल्याला एक फॉर्म्युला आठवत असेल, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्यावेळी हा कॅपिटल डी स्मॉल डी पेक्षा खूप मोठा असतो किंवा स्मॉल डी जो आहे तो कसा आहे, लेस दॅन कॅपिटल डी, बरोबर आहे. हे डिस्टन्स खूप जास्त असणार आहे कंपॅरेटिव्ह टू धिस डिस्टन्स. त्यावेळी आपण हे जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला आपण काय मानू शकतो, आर्क मानू शकतो. त्यासाठी तुम्ही हे लेक्चर जाऊन बघा, पॅरलॅक्स मेथड, त्यामध्ये तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मला सांगा, मग अँगलचा फॉर्म्युला काय येणार, अल्फा इज अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. तर ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, आर्क. अँगलच्या समोरची काय झाली, आर्क, अपॉन रेडियस म्हणजे काय झाला, कॅपिटल डी. आपल्याला काय पाहिजे, स्मॉल डी. मग डी, कॅपिटल डी ला इकडे घ्या, अल्फा इंटू डी. ओके, व्हॅल्यूज पुट करूया. स्मॉल डी इज इक्वल टू अल्फा किती आहे, 1.7313 इंटू 10⁻⁻4 इंटू कॅपिटल डी किती आहे, 824.7 इंटू 10⁻⁹. हे 10⁻⁻4 आणि 10⁻⁹ हे किती येईल, 10⁻⁵. ओके, आता ह्या 2 टर्म ज्या आहेत 1.7313 आणि 824.7 ह्या दोघांचं काय करा, मल्टिप्लिकेशन करा. आणि ते आपल्याला मल्टिप्लिकेशन केलं तर मिळणार आहे 1428.73 1428.73 इंटू 10⁻⁵. आणि डिस्टन्स आहे त्यामुळे जे युनिट काय असणार आहे, SI युनिट मीटरच काय घेणार आपण, कारण अल्फाचं तुम्ही काय घेतलं, SI युनिट रेडियन. कॅपिटल डीचं तुम्ही कुठलं युनिट घेतलं, SI युनिट, दॅट इज मीटर. त्यामुळे स्मॉल डी डिस्टन्स पण तुम्हाला कशामध्ये मिळणार, मीटरमध्ये मिळणार. आता हेच आन्सर ठेवा, हे सुद्धा बरोबर आहे किंवा थोडे चेंजेस करा. हा जो पॉईंट आहे तो जर मी इथे घेतला तर काय होईल, 1.42873 इंटू 1, 2 आणि 3 डिजिट आपण कुठे गेलो, लेफ्टला गेलो. त्यामुळे इथे किती होणार, 3 पॉवर तुमची इन्क्रीज होणार. मग 5 आणि 3 किती झाले, 8. हे आहे असं ठेवा. किंवा आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये 1.42873 इंटू 10⁻⁸ ला स्प्लिट करूया, 10⁵ इंटू 10⁻³ मीटर. तर 10⁻⁵ इंटू 10⁻³ म्हणजे 10⁸. असं काय केलं तर 1.42873 इंटू 10⁻⁵ आणि 10⁻³ मीटर म्हणजे काय असणार आहे, किलोमीटर. यातलं तुम्ही कुठलंही एक आन्सर लिहा, सगळी बरोबर आहेत. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 30. समजलं का बघा. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 14. एक्झाम्पल नंबर 14 काय दिलं, एक्झाम्पल वाचून घ्या. इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज, एका फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला काय दिला आहे, हा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे जरा बघून घ्या व्यवस्थित. x इज इक्वल टू a⁴, b�3, c⁻⁴ and d⁻⁴. And if the percentage error in the measurements of A, B, C and D, मग A, B, C आणि D च्या तुम्हाला काय दिलेत, पर्सेंटेज एरर किती आहेत, 2%, 3%, 3% and 4% रिस्पेक्टिव्हली. देन कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन x. तर तुम्हाला x ची काय फाइंड आउट करायची आहे, पर्सेंटेज एरर. सो पर्सेंटेज एरर इन x इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्सची पर्सेंटेज एरर फाइंड आउट करू शकतो. कारण आपल्याला ए, बी, सी आणि डीच्या पर्सेंटेज एरर दिलेल्या आहेत. आणि आपल्याला एक दुसरा पण रूल माहिती आहे की एरर आर ऑलवेज ॲडेड अप. एरर नेहमी आपण ॲडच करतो. आपण काय करूया, ए, बी, सी आणि डी या चौघांच्या एरर ज्या दिलेल्या आहेत आपल्याला पर्सेंटेज एरर त्या ॲड करूया. ओके, आणि या पॉवरचं काय करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. कॉम्बिनेशन ऑफ एरर हे लेक्चर बघून घ्या. ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. काय करणार आपण, ह्या 4ला पुढे घ्यायचं, इंटू काय येणार, पर्सेंटेज एरर इन ए.
प्लस आता बीची एरर काय करायची, ए मध्ये ॲड करायची. पण बी एकटा आहे का, तर नाही. बीची पॉवर किती आहे, 3. मग 3ला पुढे घ्या, इंटू काय येणार, पर्सेंटेज एरर इन बी प्लस आता सीची एरर पण ह्या ए आणि बीच्या एररमध्ये काय करायची, ॲडच करायची. इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि ह्याला हे डिवायडेड आहे, म्हणून एरर डिवाइड किंवा मल्टिप्लाय कधी करायची नाही, एरर नेहमी ॲडच करायची असते. मग सीची एरर किती येणार, 1/3ला पुढे घ्या, प्लस किती येणार 1/3, 1/3ला पुढे घ्या आणि सीची काय येणार, पर्सेंटेज एरर इन सी प्लस 1/2ला पुढे घ्या, 1/2 इंटू काय येणार, पर्सेंटेज एरर इन डी. हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. सो वी गेट पर्सेंटेज एरर इन एक्स. मग 4 इंटू पर्सेंटेज एरर इन ए किती आहे, एची पर्सेंटेज एरर 2%, इथे येणार 2%. प्लस आता एच्या पर्सेंटेज एररमध्ये बीची एरर ॲड करायची. बीची एरर किती येणार, 3 इंटू पर्सेंटेज एरर इन बी, बीची पर्सेंटेज एरर किती आहे 3%, प्लस 1/3 इंटू सीची पर्सेंटेज एरर अगेन 3%, प्लस आता डीची एरर काय करा, ॲडच करा. मग डीची एरर किती असणार आहे, 1/2 इंटू पर्सेंटेज एरर इन डी. 1/2 इंटू डीची पर्सेंटेज एरर किती असणार आहे बघा, 4%. हे किती येणार, 4 इंटू 2 8%, प्लस 3 इंटू 3 9%, प्लस ह्या 3ला हा 3 काय झाला कॅन्सल, किती राहिलं 1%, प्लस इथं भाग घालवा, बे के बे, बे दोन्ही 4, किती राहिलं 2%. ॲडिशन करा, 8 आणि 9 17, 18, 18 आणि 2 20, म्हणजे 20%. सो पर्सेंटेज एरर इन एक्स इज 20%. दिस इज आवर आन्सर. सिम्पल आहे हे, ऑलरेडी आपण डिटेलमध्ये ह्या टाईपचे बरेच एक्झाम्पल बघितलेली आहेत. हे तोंडी पण तुम्ही करू शकता. 4 इंटू एची पर्सेंटेज एरर प्लस 3 इंटू बीची पर्सेंटेज एरर प्लस 1/3 इंटू सीची पर्सेंटेज एरर अँड प्लस 1/2 इंटू डीची पर्सेंटेज एरर. तोंडी सुद्धा हे आपल्याला जमू शकतं थोडं प्रॅक्टिस केल्यानंतर. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल. This is example number 15. Write down the number of significant figure in the following. खाली जे तुम्हाला काही नंबर्स दिलेत किंवा खाली काही मेजरमेंट्स दिलेत, ह्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करायचे आहेत. रूल्स आपल्याला माहिती आहेत किंवा ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. ओके, ते रूल्स जर पाठ असतील तर तुम्हाला हे सिम्पल जाणार आहे. पहिला नंबर किती आहे, 0.003 मीटर स्क्वेअर. आता ह्या नंबरमध्ये, ह्या मेजरमेंटमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती असतील, तर हे बघा, हे जे लिडिंग झिरोज आहेत त्यांना आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करत नाही. मग 3 एकटाच काय झाला सिग्निफिकंट फिगर, आणि लिडिंग म्हणजे 3च्या अगोदर जे झिरो येतात त्यांना आपण सिग्निफिकंट फिगर मानत नाही. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन दिस मेजरमेंट इज 1. सेकंड नंबर काय दिला आपल्याला, 0.1250 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता ह्या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत, हा झिरो तर सिग्निफिकंट फिगरमध्ये आपण पकडत नाही कारण हा लिडिंग आहे. ओके, आणि हा जो झिरो ह्याला ट्रेलिंग झिरो म्हणतो, जो नंतर येतो पुढे येतो ह्याला म्हणतो आपण ट्रेलिंग, किंवा शेवटी येतो म्हणून त्याला आपण ट्रेलिंग म्हणतो. पण हा झिरो कसा आलाय, आफ्टर डेसिमल पॉईंट. मग लिडिंग झिरो तर सिग्निफिकंट नसतात, तर हा सोडून द्या, राहिले किती 4. 4 मध्ये हे 1, 2 आणि 5 हे तिघं काय झाले नॉन झिरो. नॉन झिरो जे असतात ते सिग्निफिकंट असतात, त्यामुळे 1, 2 आणि 3 हे तर सिग्निफिकंट आहेत. राहिला हा झिरो, या झिरोचं काय करायचं, तर हा झिरो कसा आहे ट्रेलिंग झिरो आहे, पण आफ्टर डेसिमल पॉईंट, डेसिमल पॉईंट नंतर आलाय. आपला रूल काय सांगतो, ट्रेलिंग झिरो आफ्टर डेसिमल पॉईंट आर सिग्निफिकंट आणि ट्रेलिंग झिरो विदाउट डेसिमल पॉईंट आर नॉट सिग्निफिकंट. समजा एखादा हा नंबर असा असेल तर ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती असणार 3, कारण हे जे झिरो आहे ते ट्रेलिंग आहेत, शेवटी येतात, पण डेसिमल पॉईंट कुठं आहे का, तर नाही, विदाउट डेसिमल पॉईंटचे आहेत, त्यामुळे ह्यांना तुम्ही सिग्निफिकंट फिगर मानत नाही. पण हा जो झिरो आहे तो आफ्टर डेसिमल पॉईंट आहे म्हणून आपण त्याला सिग्निफिकंट मानतो. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आर 1, 2, 3 अँड 4. 6.4 इंटू 10⁶ मीटर. ओके, ह्या मेजरमेंटमध्ये, ह्या नंबरमध्ये जे 10ची पॉवर असते
ओके, ह्याला आपण सिग्निफिकंट मानत नाही. सो 10⁶ ला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करत नाही. मग राहिलं फक्त काय 6.4 म्हणजे 1 and 2. सो देर आर 2 सिग्निफिकंट फिगर्स. ह्याच्यामध्ये पण सेम 2 सिग्निफिकंट फिगर्स 1 and 6, कारण 10⁻⁻19 ला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करत नाही. इथं सुद्धा सेम 9 and 1 देर आर 2 सिग्निफिकंट फिगर्स. ओके, सोपं एक्झाम्पल आहे. रूल्स फक्त व्यवस्थित पाठ करा. नेक्स्ट एक्झाम्पल, दिस इज एक्झाम्पल नंबर 16 आणि हे आपल्या चॅप्टरमधलं शेवटचं एक्झाम्पल आहे. काय दिलं आहे? द डायमीटर ऑफ ए स्पियर इज 2.14 सेंटीमीटर. एक जर आपण स्पियर घेतला तर या स्पियरचा आपल्याला काय दिला आहे? डायमीटर, म्हणजे इथून हे डिस्टन्स किती आहे? डायमीटर 2.14 सेंटीमीटर. ह्याच्यावरून आपण रॅडियस काढू शकतो. रॅडियस म्हणजे सेंटरपासून हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण म्हणतो रॅडियस, किंवा हे सुद्धा डिस्टन्स ह्याला आपण म्हणतो रॅडियस. रॅडियस किती असते? डायमीटरला आपण 2 न काय करतो? डिवाइड करतो. सो डायमीटर किती आहे? 2.14/2. 2 न डिवाइड करा, 1 0 किती येणार? बेस 14 म्हणजे 7 सेंटीमीटर. सो दिस इज द रॅडियस ऑफ ए स्पियर. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. मग तुम्हाला काय विचारलंय? स्पियरचं आपल्याला काय काढायला सांगितलंय? व्हॉल्यूम काढायला सांगितलंय. We have to find out volume V of a sphere to the correct number of significant figure, up to correct number of significant figure. हे शेवटी बघूया. अगोदर स्पियरचा काय काढूया? व्हॉल्यूम काढूया. स्पियरचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 4/3 πr³. ह्याच्यामध्ये 4/3 आणि पाय हे दोघं काय असणार आहेत? कॉन्स्टंट असणार आहेत. ओके, मग व्हॅल्यूज पुट करा. 4/3 इंटू पाय. पाय किती असतो आपल्याला माहिती आहे? 3 पॉईंट किती असतो? 14. ही झाली पायची व्हॅल्यू, किंवा एक्झॅक्टली घ्या 3.142. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पाय. ही सगळ्यांना माहिती आहे, कॉन्स्टंट आहे पाय. आणि आर आपण आत्ताच फाइंड आउट केला, किती आला? 1.07 सेंटीमीटर. आणि तर आरचा काय? क्यूब. इथं आपण क्यूब करूया. आता हे सॉल्व करू आपण. 4 इंटू 3 न ह्याला काय करा? डिवाइड करा. 3.142ला 3 1 3 0 बरोबर 14 म्हणजे 3 चौक 12, 2 राहिले 22, 3 7 21, 1 राहिला 10, 3 त्रिक 9. असं काहीतरी येते. तर कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मी माझ्या पद्धतीने करतो. आणि 1.07चा आपण काय केला? क्यूब, म्हणजे 1.07 इंटू 1.07 इंटू 1.07, 3 वेळा मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर अँसर मिळतं आपल्याला 1.2250. ओके, आता हे तिघांचं काय करा? मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा लॉग टेबलनं पण करू शकता. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला स्पियरचा काय मिळेल? व्हॉल्यूम. ओके, आणि ते आन्सर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो किती येते, तुमचं तुम्ही नंतर चेक करा. ते आन्सर येते 5.13177 सेंटीमीटर क्यूब. बरोबर ना? इथं 1.07 काय आहे? सेंटीमीटर आहे ना? ओके, आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचं काय? क्यूब. मग सेंटीमीटरचं पण काय होणार? क्यूब होणार. आणि आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब. इथं आपण CGS युनिट घेतलेलं आहे. आता हे आन्सर तुमचं काही वेगळं येऊ शकतं, म्हणजे ह्या पॉईंटमध्ये काहीतरी, किंवा सॉरी हे डिजिट्स चेंज होऊ शकतात. 5.13 तर येणार, पुढचे डिजिट्स तुमचे मे बी वेगळे असतील. ओके, ते तुमच्या कॅल्क्युलेशनवर डिपेंड आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करताय. ठीक आहे, पण हे सुद्धा बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगितलंय? व्हॉल्यूम तर आपण फाइंड आउट केला, स्पियरचा व्हॉल्यूम. पण हा व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करायचा आहे? अप टू करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. आता आपल्याला सिग्निफिकंट फिगरचा रूल माहिती आहे. इथं आपण तर काय मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये आपण काय करतो? ज्या ओरिजिनल नंबरचं तुम्ही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केले, त्या ओरिजिनल नंबरमध्ये सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर किती आहेत ते शोधायचं. आता ह्याच्यामध्ये 4/3 पाय हा तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही आरचा यूज करून काय केलं? व्हॉल्यूम काय केला? फाइंड आउट केला. मग ह्या आरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत बघा. तर 1 2 and 3 हा 0 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे, त्यामुळे ह्या झिरोला आपण सिग्निफिकंट मानतो. सो देर आर मिनिमम 3 सिग्निफिकंट फिगर्स. बघा ह्याच्यामध्ये किती आहेत? 4, आणि ह्याच्यामध्ये किती आहेत? 3.
ओके, मग तुमचं फायनल आन्सर किती सिग्निफिकंट फिगरपर्यंत पाहिजे, तर 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत पाहिजे. कारण ओरिजिनल नंबरमध्ये सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर किती आहेत, तर 3 आहेत ह्या नंबरमध्ये. मग हे आन्सर काय करा, राऊंड अप करा अप टू 3 सिग्निफिकंट फिगर. म्हणजे कुठपर्यंत येणार, 5, 1 आणि 3 इथपर्यंत. हा 1 जर तुम्ही कॅन्सल केला तर हा 1 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे ह्या नंबरमध्ये काही चेंज होणार नाही. तुमचं फायनल आन्सर आलं 5.13 सेंटीमीटर क्यूब. This is our final answer up to correct significant figures. Okay.